अन्न वस्त्र निवारा ह्याच्यापेक्षाही सुंदर सोशल मीडिया प्रोफाईलचा वॉल भरावा. सोशल मीडियावरती आपण खरं आयुष्य जगतोय का, त्याच मुद्द्यांवरती आज चर्चा करायची. नाही, 4 टाळकी तयारच आहे, कारण सामान्य माणसाला मतं असतात. नमस्कार मित्र, एक नवीन कोरा एपिसोड घेऊन येतोय तुमच्यासाठी. तर आज नेहमीप्रमाणे जी आमची प्रथा पडलेली की एक माणूस नसणारच आहे आमच्यातला. तर गोल आज आपल्यासोबत नाही आहे, कारण की आम्ही हा एपिसोड सकाळी जरा लवकर करायचं ठरवलं आणि तुम्हाला तर माहितीच आहे, त्याच्यावर जास्त बोलणं आता काय, तो जोक रिपीटेड. पण तरी जे नवीन ऑडियन्स आहे त्यांच्यासाठी सांगतो की दुधाची लाईन टाकतो आमचा गोल. तर आता तो सकाळी दुधाची लाईन टाकायला गेलेला आहे. तर आपण सुरू करूया आजचा विषय. काय म्हणतो अज्ञात? आजचा विषय आम्ही निवडलेला आहे सोशल मीडिया. डिटेल चर्चा करू, खोलून चर्चा करू आणि अगदी मुद्देसूद चर्चा. तर मग चर्चेला घुसण्याच्या आधी साल्वादोर, मला असं वाटतं की हे जे आम्ही म्हणजे मी आज पर्सनली, कारण कसं होतंय इतर एपिसोडचा मी फीडबॅक बघितला, ज्या फीडबॅक नाही म्हणा शिवाय येतात आपल्याला खाली कमेंटला. नाही, ते शिवाय येणारच होत्या, ते अपेक्षित होतं. 100% थोड्या जास्त आल्या, जरा सेन्सिटिव्ह झाल्या. तर मी म्हणलं की नको थोडं आपण विश्लेषणात्मक कळलं ते करूया आणि मुद्दे घेऊन येऊया. तर मी म्हणलं अज्ञात आज मी बघतो. तर मी आपण सुरू केलेलं आहे. तर मी हे टाकतोय, मला वाटतं चिठ्ठी तू उचलावीस. तर मला असं वाटतं की आम्ही बाहेर चाललोय. उचल मी तुझं बघायची का काय, कसं कोणी? आम्ही अज्ञातला देतो वाचायला दरवेळेस, कारण की ते मराठीत लिहिलेलं असल्यामुळे. इंग्लिश मीडियमचे आणि मी इंग्लिश मध्ये शिकलोय, इंटरनॅशनल बोर्डला होतं. माझं मटनचं दुकान आहे, त्यामुळे शिकलोच नाही. ते खरं. हा, चला, पहिला मुद्दा आलेला आहे, सोशल मीडिया कळला कधी? अरे बाबा, छान. कळलंय अजून मला नाही वाटत. नाही काय नवीन नाही बघ. ओळख कधी झाली? अच्छा, तसं असं म्हण. प्रायमरी मला असं वाटतं म्हणजे सालनुसार न सांगता आपण आपल्याला कधी कळला अशा पद्धतीने सांगूया. म्हणजे मला असं वाटतं की मी जेव्हा 11वीला गेलो तेव्हा पहिला अँड्रॉइड फोन आला. तेव्हा आपल्याकडे पहिल्यांदा अँड्रॉइड फोन आला. 30 रुपयाला काहीतरी 150 MB ते कार्डवर मारून मी ते सुरू केलं होतं. तेव्हा फेसबुक हे प्रकरण म्हणजे त्याच्या आधीपासून मी वापरायचो. गंध लावलेला, टिळा वगैरे लावलेला, आपण फोटो टाकणे, जॉन सिनाचा डीपी ठेवणे किंवा फेक अकाउंट करून कोणाकडनं रिचार्ज रोनाल्डोची हा, मी श्रद्धा कपूरच्या फोटोवर 300 रुपयाचा रिचार्ज मारून घेतला होता एकदा. तर ते स्किल असतं, तेव्हापासूनच मला व्यवसाय. म्हणून आज माझ्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत सगळ्या देशात. बरोबर. तर फेसबुक हे पहिलं मला वाटतं आपल्या सगळ्यांसाठी कॉमन तर असेलच. आणि त्याच्यावर मग साक्षी नावाची एक मुलगी आवडायची मला, तर ते शोधत होतो. तर 300 वेगळ्या साक्षींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्यानंतर मला 3 वर्षानंतर कळलं की साक्षी कधी फेसबुकवर आलीच नाही. आणि तू 300 साक्षींना मी 150चा मित्र आहे अजून. म्हणजे आता एवढ्या तुझ्या वर्षाच्या प्रयत्नानंतर आता जे काय सोशल मीडियावरती साक्षी बदनाम झाली, हो ते तुझ्या तुझंच नाही. आता माझं म्हणणं आहे की शुभम आणि साक्षी हे महाराष्ट्रातलं इतकं कॉमन नाव आहे. ते आता असतं स्वाभाविक आहे ना. आता मला साक्षी आवडत होती, यात काय माझा दोष आहे? आता मी पुन्हा मला वाटतं आपण पुढे जाऊया चर्चेला. त्याच्यानंतर आपल्या जीवनात आलं इंस्टाग्राम. नाही त्रिकोणचा पण नाही, फक्त फोनचा विषय वेगळा, फेसबुकच आहे, पण ते कॅफे शॉपवाला हा बरोबर. पण तिथं कोणाला शोधत होता तो फेसबुकवर? मला नाही वाटत कोणी फेसबुक एन्जॉय करायला माझंही तसंच हे झालं होतं. पण मला काय झालं ना, आमच्या इथे एक असं हे आलेलं, म्हणजे काही वेळा तुम्हाला जर आठवत असेल ते पहिला आपल्याला गेम घेऊन यायचं. 99 in 1 हे प्रत्येक पोराच्या घरी असलंच पाहिजे. मग त्याच्यानंतर जे काय आलं नाही, पण त्याला पहिल्यांदा घरात जाऊन आपण खेळायचो. हा, मग गिअरची सायकल एक महत्वाचं होतं, कारण स्टेटस मेंटेन करायचं. गिअरची सायकल पण मिळाली नाही. मग त्याच्यानंतर नेट कॅफेत जाऊन 1.6 CS 1.6 खेळायचं. एक हे शनिवार रविवार जाऊन 20 रुपये तासभर असं एक फॅड होतं. हे एक पोरांच्या ह्याच्यामध्ये चालायचं. मग त्याच्यानंतर गेम मध्येच PS5 आपलं प्ले स्टेशन आलंय, निंटेंडो आलंय. तुझ्याकडे होतं? नाही, माझ्याकडे नव्हतंच ना, मला मिळालं नाही. पण हे कळलेलं असायचं आणि मला जे चालायचं ते मला कधीच मिळायचं. मग त्याच्यानंतर ते असं वालं काहीतरी एक आलं होतं नवीन, ते मोशन सेन्सिंग गेम होते. मग त्याच्यानंतर असं जे काय असतं, एक मुद्दा असतो पोरांमध्ये, हा चालत असतो, चर्चेचा विषय असतो, अरे हे करतो.
मग त्याच्यानंतर एक काळ आला होता जेव्हा अरे फेसबुक वरती आले. मग ते असं झालं, मग आईला फेसबुक आहे काय प्रकरण. मग फेसबुक जाऊन बघितलं, ते तेव्हाही कळलं नाही. माझी पण कथा थोडीफार तुझ्यासारखीच आहे, पण कसं आहे, मला आयुष्यातली फेलियर परत आठवायला आवडत नाही. तर पुढे जाऊ. फेसबुक बघितलं, फेसबुक प्रोफाईल बनवली आणि मला परत त्या कॉम्पिटिशन मध्ये कधी जिंकता आलं नाही किंवा मी गेलो नाही, जाऊच शकलो नाही. आपल्यात कोण जिंकलेला असं तुला वाटतं? जिंकला असतो, येत असतो. विषयच नाही. मी गोल जो जिंकला. लोकांचा मला फोन आलता तसाही की ये म्हणून पॉडकास्टला. मी म्हणलं नाही यार, एका विषयावर मी एकदाच काम करतो, मी ते नकोच म्हणतो. बरं पुढं. तर तेव्हा फेसबुक प्रोफाईल बनवली आणि एक आमच्या म्हणजे सर्कल मध्ये एक मुद्दा चालायचा तेव्हा, म्हणजे मी कधी गेलोच नाही त्याच्यात. लाईक कॉम्पिटिशन एक विषय चालायचा, मला जर आठवत असेल. कमेंट आणि लाईक कॉम्पिटिशन असं काहीतरी होतं. कमेंट लाईक कॉम्पिटिशन. तर अशा ह्याच्या फेसबुकची काहीतरी संबंध आला होता. त्याच्यानंतर ते कळायला लागलं होतं की अँड्रॉइड काय असतं, किंवा आता मला प्रभुत्व याच्यातच वाटायचं की रोनाल्डोचा आज फोटो टाकला. ते भारी वाटायचं. खेळ कधी खेळलोच नव्हतो, पण फोटो टाकला. आणि मग ते फोटो फनी आहे, एक नवीन काहीतरी एक विषय कळला होता. असं करत करत सोशल मीडिया या प्रकरणाशी तसा संबंध आला आयुष्यात की याच्यावरती असणं हे हे कळतंय का की तेव्हा आपल्या सगळ्यांना रिअल लाईफचे मित्र होते, ते आपल्याला आपण तिथं शोधायचो की ते तिथे आहेत का. हा मला वाटतं माझं इंट्रोडक्शन जरा वेगळं होतं. माझं झालं असं की मी इंट्रोड्यूस झालं सोशल मीडिया मला की हे असं असं आहे, फेसबुक आहे. जनरली मला वाटतं आपण आता जे काय लेवल आहोत त्यामध्ये फेसबुक हा सगळ्यात कॉमन पॉईंट होता सगळ्यांनाच. फेसबुक आला आणि सगळ्यांनी हे सुरू केलं. त्याच्या आधी मला वाटतं बरेच आपले जे काय आधीचे जनरेशन ते ऑर्कुट वगैरे याच्यावरती वाईट करतात थोडंफार की मेल करायचो आणि मग मेलवरती ते रिप्लाय यायचा, ते तसं काहीतरी त्यांचं होतं. पण फेसबुक त्यातल्या त्यात. तर माझं बऱ्याच दिवस असं होतं की हे डिस्ट्रॅक्शन आहे, त्यामुळे मी बरेच दिवस सोशल मीडिया चालूच केलं नाही. बापरे. मी लहानपणापासून हुशार. टेक्स्ट मेसेज त्यानंतर कॉल, म्हणजे टेक्स्ट मेसेजचे पॅक यायचे त्यावेळेस. युनिनॉर होतं तुझ्याकडे? हा म्हणजे आता काही शिक्षण थोडस पुढे गेलं, शाळेतून कॉलेज वय आलं आणि युनिनॉर नकळतच आयुष्यात काही विशेष नाही, ते नकळतच आयुष्यात आलं. मग त्यामुळे ते जरा टेक्स्ट मेसेज चाललं. मग काही दिवसानंतर मग व्हॉट्सअपही आलं. तोपर्यंत मी फेसबुक नाहीच म्हणलं, आपल्याला त्या वाटेलाच जायचं नाही. डिस्ट्रॅक्शन किंवा ह्याच गोष्टीत मी एकदम हे होतं की नाहीच करायचं. मग नंतर कालांतराने लक्षात आलं की नाही, सगळं जग त्याच्यावरती आलंय. आता आपल्या कॉलेजचे असाइनमेंटही त्याच्यावरती यायला लागले. मग आता आपण मग जर ते केलं नाही तर मग आपण कॉपी करायला पण असाइनमेंट कॉपी सगळ्यात मला वाटतं व्हॉट्सअपचा पहिला यूज आपण केला. मला असं वाटतं की ग्रुपवर ऍड होऊन अश्लील विनोद वाचता यावेत. हा तेच झालं. कॉलेजमध्ये 4 लोक जी गप्पा मारायची त्याच्यात मी साईडलाच पडलेला असायचो. त्यामुळे मला असं झालं की नाही, आता ह्याच्यावरती मी तुला सांगतो, मी ग्रुप उघडला माझ्या सगळ्या मित्रांना ओळखीचा, क्लासच्या ह्याच्या त्याच्या, आणि मग त्याच्या अश्लील विनोद निळुपुले विचार मंच असा त्या नाव होतं आणि मी त्याचा ऍडमिन होतो. तर मग असं झालं की कोणीतरी एक विनोद मारला त्याच्यावर. आता माझा एक तिकडं 300 किलोमीटरवरचा मित्र आणि एक मुंबईचा मित्र. मी तेव्हा माझा 30 रुपयाचा डेटा पॅक समजा की आपलं दुसऱ्या दिवशी टाकायचा किंवा 3 आठवड्यांनी टाकायचा. मला कळलं की 150-200 मेसेज पडले त्याच्यावर आणि त्याची भांडणं पार. तू इथे मी मारतो, तो म्हणायचा तू तिकडे मी इथे मारतो. तर ते अशा पद्धतीने मला वाटतं व्हॉट्सअप पुढे गेलं. तुम्ही सगळे कबूतर नाही पाठवायचे काय कळलं? गुड मॉर्निंग वाले ते हाईक नावाचा प्रकार जर मला थोड्या दिवसांनी आलं, पण मला वाटतं लगेच हा सगळ्याचा स्पीड खूप कमी होता. म्हणजे 3-4-5 वर्ष जास्तीत जास्त. आणि त्यामध्ये जिओनी फोडणी टाकले. सगळ्यात मोठा फॅक्टर मी आता येणारच होतो सगळे. जिओ हा क्रांती करण्यात खूप मोठा फॅक्टर ठरला. कारण जर तुम्हाला लक्षात असेल, जेव्हा आपण फेसबुक आणि व्हॉट्सअप सुरुवातीला वापरायचो तेव्हा ते डेटा पॅकचे व्हाउचर यायचे, आणि 3 दिवसाचा काहीतरी असायचा. पण जिओनी ज्यावेळी हा इंटरनेट क्षेत्रात मोठी क्रांती घडून आणली की एक फुकट सगळं वापरा त्याच्यानंतर जे काही युट्यूब बघणं सुरू झालं, त्याच्यानंतर चित्रपट डाउनलोड करणं जे काही सुरू झालं, त्याच्यानंतर ऑनलाईन प्लॅटफॉर्म जसे हळूहळू मला वाटतं सुरू आले, ती खरी मोठी जिओची क्रांती आहेच असं माझं स्पष्ट म्हणणं. शहरापासून ग्रामीण माणसापर्यंत 100% सगळ्यांच्या खिशात हत्यार. त्याच्यानंतर अँड्रॉइड मोबाईल मध्ये जरी बघितलं आपण, त्याच्यातही खूप व्हरायटी सुरू झाली.
नोकिया तर त्यावेळेस म्हणजे संपलंच, नोकियाचं त्यांनी एक जीवनच प्रयत्न संपायला केला सुरू की झालं. लॅपटॉपच आपण मोबाईल मध्ये आणला तर हा ज्यांना लॅपटॉप कळत नाही तो मोबाईल घ्यायचे मग त्याला मोबाईल कळत नाही हा. आणि तो चालायचाच नाही ते लुमिया नावाचा फोन. नाही ते चाललंच नाही म्हणजे आपण मला वाटतं तो एक डायव्हर्ट केला की हाईक आणि नताशा हा हे प्रकरण जर कोणाला आठवत नसेल सिरीपेक्षा भारी प्रकार माझ्या मित्राने हातावर टाकून घेतलं होतं नताशा आय लव्ह यू म्हणून. मी तुम्हाला खरं सांगतो तो प्रचंड प्रेमात होता नताशाचा कारण की त्याची आई त्याला मारायची रोज. माझ्याबद्दल का बोलतो बाहेर? आणि तू नको ना असं सांगू. आपली- मास्क घालून आयडेंटिटी लपवतो तू शेजारी बसून सांगतो की मी होतो असं नको ना करू. आता त्यासाठी घातलंय ना आपण ते आतलं गेलं तू काढलं. गोलला पोटाशी का घेतलाय समोर? तू गोल पोटाशी नको घेऊ. तर नताशा आठवली मला. नताशा नज नजवर ना तुम्हाला म्हणजे आठवते का नाही मला माहित नाही पण ब्लॅकबेरी हा एकेकाळी श्रीमंत समाज आहे. बिझनेसमॅन फोन होता. पण त्याला एक गोष्ट त्याच्यानंतर मी चालू होतं की सगळे श्रीमंत शौक आज्ञातूनच येतात आपल्याला हा. हे सगळं त्यालाच माहिती असतं. कारण कधी मिळालंच नाही ना रे. का प्रिव्हिलेज स्टार म्हणून? हा, कधी मिळालंच नाही. मला वाटतंय की वापरून झालंय. हा. पण आता नाही रे दाखवायचंय. मी काय सांगतो तुम्ही माझं एक म्हणजे माझं दुःख बाहेर काढायला होतं मला कधी. मी हे सांगतोय की एकेकाळी ब्लॅकबेरी ही ट्रेंडिंग म्हणजे बादशा लेवल गोष्ट होती. रोल्स रॉयस पेक्षा कमी नव्हती. व्हॉट्सअपच्या पहिले त्याच्याही नंतर आता लहानपण म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा ते दादा लोक जी होती कॉलेजला गेली त्यावेळी सॅमसंगनी एक क्रांती घडवून आणली. कॉर्बी नावाचं एक फोन काढलं आणि ती पोरं काय करायची ते असे आमच्या घराला येणारे लेन होते ना त्या लेन मध्ये ते पोरं बरोबर चौकात बसायचे आणि चौकात दीड तास असा फोन लावून उभे राहायचे. म्हणजे त्यांच्या वयाचे जे पोरी येत आहेत त्यांना ते कॉर्बी घेतला एवढं असं दिसलं पाहिजे. आणि कॉर्बी म्हणजे भाऊ तू येस तवाचा आयफोन. तू आहे रे तू काहीतरी आहे आज पेक्षा कमी नव्हता तो. आणि या कॉर्बीने खूप मोठी क्रांती घडवून आणलेली या सगळ्यामध्ये. पण फिरून फिरून आपण जो विषय आपला राहिला की सोशल मीडिया कळलं ते जिओ हा सगळा कालखंड खूप कमी वर्षाचा होता आणि पण fast खूप बुमिंग होता. शॉर्ट लिव्ड होतं सगळं हाईक वगैरे आलं सगळं सगळं short झट lived. झट 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 तेवढ्यात इन्स्टा पण आलं. मला वाटतं ट्विटरचं थोडंफार कॉपी करून इंस्टाग्राम आलं. आज सगळ्यात जास्त चालणारी कंपनी आपण म्हणू शकतो कारण सगळ्यात जास्त लोक असतील. इंस्टाग्राम मला वाटतं की सुरुवातीला असं होतं की फॉलो करणं हा प्रकार फक्त ट्विटरवर होता. त्यांनी तो उचलला त्याच्यात फक्त फोटो ऍड केले. तुला आठवत असेल की आपल्या फोटोला तेव्हा 10 लाईक जरी आले तरी आपल्याला बादशाह, वाटायचं celebrity. सेलिब्रिटी स्टेटस. तर या इंस्टाग्रामच्या आधी तुम्ही एक सगळ्यात मोठा विषय विसरताय मला वाटतं तो म्हणजे टिकटॉक आणि त्याच्या आधीचा ती तर क्रांती आहे. ते तुम्ही हे करताय मी विषय काढले माझ्या अभ्यास आणि रिसर्च अभ्यास आला मी जायचं पुढं पुढचा विषय घेऊया. मी मराठी. अरे वा हम्म. साल्वादोर भविष्य बघणार भविष्य बघणार. विषयच ऐक ना तुझे व्यवसाय नको सांगू लोकांना कळेल ना आता तू उभा नाही राहू शकत ना चेंबूर नाक्याला. तूच बकरा कापतो मी ज्याला मरायची इच्छा नाही. डब स्मॅश टिकटॉक आणि इंस्टाग्राम मुळे इन्फ्लुएन्सर इंडस्ट्रीची सुरुवात झाली. 100%. आपण जरा थोडं मागं जाऊया की डब स्मॅश हे प्रकरण थोडं काय होतं प्री एक्झिस्टिंग व्हिडिओवर करायला सुरुवात झाली की अमिताभ बच्चन किंवा मला वाटतं पहिलं डब स्मॅश मला वाटतं प्रेक्षकही जाणून घेतील हे सिंघम चित्रपटातला एक सीन आहे. मला वाटतं तिथून त्या क्रांतीची सुरुवात झाली. आणि त्याच्याबरोबर गदर पण गदर थांब तुकाराम. बोल थांब तुकाराम. त्याच्या बरोबर अजूनही काही होते ज्यांची कॉन्ट्रोवर्सी झाली. हो पण मुद्दा मला वाटतं इंटरनेट शेअरिंग मधला सगळ्यात मोठा इंटरनेट फाईल शेअरिंग मधला सगळ्यात मोठा क्रांतीचा विषयच नाही. आणि क्षण महाराष्ट्रात घराघरात आणि मनामनात होता. मनामध्ये ते- आणि ते इफ यू नो यू नो वाला म्हणजे लोक तन्मयतेने ते विषय असायचा. आणि ते तर- ब्लूटूथने शेअर केले जाते. Bluetooth share केलं. पण मला वाटतं तो सुरुवात होती डब स्मॅश असं मला वाटतं तेव्हा ते डब स्मॅश नसेल त्या ऍपचं नाव किंवा त्या प्रकाराचं नाव पण हळूहळू त्याच्यात तुझ्याकडे ऑलरेडी एक व्हिडिओ असायचा त्याच्यात सिनेमाचा असो कुठल्या हो, कार्टूनचा असो dialogue त्याच्यात तू ते डायलॉग करायचा आणि ते टाकून द्यायचं. टाकून द्यायचा लिप सिंग करणं हा म्हणजे ते टॉकिंग टॉम वाला जो होता ना तोच प्रकार पुढे होता. त्याच्यानंतर मला वाटतं टिकटॉकनी चायनाची जसं की मोबाईलच चायनाचा होता तर ते ऍप पण चायनाचं आलं. माझ्या रिसर्चनुसार चायनामध्ये आणि कोरियामध्ये टिकटॉकने खूपच मोठं काय म्हणतात इंडस्ट्री तयार झाली आणि त्यानंतर ते ऍप आलं आपल्याकडे आणि ऍप ते मध्यम वर्गात किंवा उच्च मध्यम वर्गात ते कधीही पॉप्युलर झालं नाही. त्याचं मागचं कारण असं होतं की खूपच इझी वापरायला होतं आणि त्यामुळे सगळे ज्या समाजातले वेगवेगळ्या घटकातले म्हणजे गाव असेल खेड्यातले जुन्या शहरातले
ती लोक ते वापरायला सुरुवात झाली. आणि त्याला क्रिंज कंटेंट म्हणून आपण 2017 ते 18 किंवा 17 ते 20 कोविड पर्यंत असं म्हणू शकतो. लोकांनी त्याला छपरी हा शब्द नाही वापरला पाहिजे, पण तो त्या पद्धतीने तो रोग पसरला होता. तो रोग पसरला. म्हणजे आता काय सांगू, माझ्या गावातले लोक मला म्हणतात की तू त्या काळात ते जर केलं असतं तर आज तुला ही वेळ आली नसती. हे महत्वाचं. पण आजही तू कमी नाहीयेस. तू आज अरे आता ते एमएनसी तू आजही केस गोल्डन करू शकतो. हो म्हणजे आता काय करायचं म्हणजे आपण करूच शकतो, असं काही त्याला हे नाही. पण मला ते प्यारी आख्या नाही येत ना माझ्याकडे. तेवढं एक जमलं. आणि ते चेहऱ्यावर पाणी मारणं आणि असं करणं. म्हणजे सालवदर आपला सालवदरचा मास्क लावला, पण तो कधी जोकर नाही झाला. हे ते खाली पुढे आपण टिकटॉक वर येऊया. टिकटॉकने क्रांती घडवली मला असं वाटतं. इन्फ्लुएन्सर हा शब्दाचा दानिश भाई अगर साथ जिंदा होते अरे ते काही नाही हो बी नाही शकत. हो नाही शकता. तर ते दानिश भाईंच्या आत्म्याला शांती लाभावं आणि तिथं आपण म्हणूया की टिकटॉकच्या इराची सुरुवात झाली. बरं, महत्वाचा प्रश्न आहे, हे दानिशभाई करत का होते? दानिशभाई तेच मला दानिशभाई तेव्हाच माहित झाले जेव्हा ते गेले, म्हणजे दानिशभाई झाले. अगर आज होते तो मतलब कोई और नहीं होता. तो दानिशभाई मला वाटतं ये राजगुन के साथ चला गया. चला गया ये दानिश भाई का ही देव माणूस होता. देव. पण दानिशभाई गए पर कुछ लोगों को छोड़ गए. हा, ते असं. आणि टिकटॉक म्हणजे काय म्हणावं, मला ज्या गोष्टींचा अनुभव आलाय, टिकटॉक कधी इन्स्टॉल केलंच नव्हतं आयुष्यात. म्हणजे मला माहित आहे ना, टिकटॉक हा प्रकारच नव्हता ना. टिकटॉक जे आज रील आहे ते टिकटॉकच आहे. हा, पण जे ती इंडस्ट्री जेव्हा बूम झाली की हा टिकटॉकर आहे, हे आठवत असेल तुम्हाला, हा टिकटॉकर आहे, हा टिकटॉकर, जावळाला बोलवायचे लोकांपासून ते पार लग्नापर्यंत तेहरीबिनी कापायला कापायचे. हा टिकटॉक स्टार असं म्हटलं जायचं. तर तेव्हा कधी इन्स्टॉल केलंच नाही. पण जोपर्यंत ते कळलं की टिकटॉकर काय आहे, तर तेव्हा ते ती पोरं जी असायची ते केस रंगवलेले आणि ते पोरींसारखीच दिसायला होती, नाही म्हणणार नाही, पोरींसारखी दिसायला होती, पण ते एस्थेटिकली किंवा त्यांचं पॅकेजिंग खूप चांगलं करून काहीतरी दुसऱ्याची कलाकृती स्वतःच्या चेहऱ्याला लावून ती विकली जायची. आणि ते बघणारे किंवा समाजच तसा होता की त्याला ती आवडायची. अशा पद्धतीने हे झालं. मला ह्याच्यात एक दुसरं मत मांडायचं की टिकटॉक हे जेव्हा आलं तेव्हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी हे बघ हे तर सगळं झालंच, पण त्यांनी अशा लोकांना व्हॉइस दिला जो त्यांना कधीच मिळाला नसता. म्हणजे मी आता इथनं एकदा येत होतो, तिथे मंचुरियनची गाडी लावणार एक कपल आहे. आणि हे मी जो विनोद म्हणून नाही करत सांगत आहे तिथं त्या. आणि मी एकदा दोनदा तिथे गेलो, मला ते म्हणजे चेहरा बघते ते ओळखी झाले. आणि समोर मला ते तेव्हा टिकटॉकवर ट्रोल करणारे लोक, म्हणजे युट्यूबला ह्यांना ट्रोल करण्यासाठी कॅरी बिनाटी किंवा म्हणजे ह्यांच्यावर जोक मारण्यासाठी ते जे सुरू झालं, त्याच्यात मी म्हटलं अरे ह्यांना कोणतरी पाहिलंय. मग त्यासाठी मी ते ऍप इन्स्टॉल केलं. म्हटलं अरे कोण आहेत बघावेत. आणि मग ते शोधलं तर ते खरंच ते दोघं होते. तर पण ते नवरा बायको दिवसभर काय असेल त्यांची गाडी चालवून हे करून हे करायचं आणि त्यांना फेम मिळालं. लॉकडाऊन मध्ये जेव्हा ते बंद झालं टिकटॉक ऍप, तेव्हा हे बऱ्याच लोकांचं तेव्हा काहीतरी मिलियन्स मध्ये फॉलोअर झालं. आता तू विचार कर ना, सामान्य रस्त्याने जाणाऱ्या माणसाला एक फेम मिळाली जो कधीच ती त्यांनी पॉसिबलच नव्हती. आता तू विचार कर, जेव्हा इंस्टाग्रामने रील आणलं सगळे टिकटॉकवरचे तिथे आले नाहीत, कारण की इंस्टाग्रामचे एक अल्गोरिदम ते कधीच त्यांना पुश नाही करणार. कारण की इंस्टाग्राम हे शेवटी मध्यम वर्ग किंवा उच्च मध्यम वर्ग आणि त्याच्या पुढच्या वर्गासाठी ते आहे. त्यामुळे ते कधी असा टिकटॉकचा कंटेंट कधी इंस्टाग्रामला येत नाही. तो नाही, माझा असं वाटतं तो कंटेंटच बंद झाला. नाही मला नाही वाटत. देहात कंटेंट आहे आजही आहे. तुझ्या इंस्टाग्राम फीडला अल्गोरिदम गोष्टी असल्यामुळे ते तुला दिसत नाही. पण जो क्रिंज कॉन्टेंट बनवणारा विषय आहे किंवा जे लोक आहेत ते आजही इंस्टाग्रामवरही तो क्रिंज कॉन्टेंट बनवत आहे. तुला कधीतरी एखादं क्रिंज कॉन्टेंट येतं जे व्हायरल झालेलं असतं म्हणून तुला तेवढंच कळतं. पण बरेच असे कॉन्टेंट आहेत जे म्हणजे असं वाटतं 2-2, 3-3 मिलियन जेव्हा त्यांना ह्या फॉलोअर होते या लोकांना, तसं त्या लेवलचं आहे आता. टिकटॉक वरती तेवढं जेवढे होते तेवढे आता नाहीये. पण त्यांचे कॉन्टेंट चालतच नाही असं तू म्हणशील तर नाही, चालतात. कारण ते क्रिंज आहेत म्हणून का होईना पण शेअर होतात. आणि ते बनवणाऱ्यांना माहिती आहे. म्हणजे त्यांना नोकरी करणार. आणि हे त्यांना कळत नाहीये का जे बनवतात 100% त्यांना कळतं. त्यामुळे ते तसेच बनवतात. ते तशा पद्धतीने चालावं. हा पण अगेन मला वाटतं टिकटॉक नंतरच इन्फ्लुएन्सर हा प्रकार, मला तरी असं वाटतं, माझं तुम्ही मताशी सहमत असालच की ते प्रकार सुरू झाला. आणि ह्याचं हा नाही मला एक थोडासा म्हणजे आता माहित नाही मला हा विषय याच्यात येईल की नाही, पण सोशल मीडिया हा आपला विषय आहे. त्यामुळं ही गोष्ट जशी होत होती तसे पॅरलल
एक मोठा विषय होत होता बाजूला, तो म्हणजे की डेटिंग किंवा त्याचं बदलणारं हे, म्हणजे आता जसं आपण फेसबुक, त्यानंतर व्हॉट्सअप, त्यानंतर डबस्मॅश किंवा जे काय आलं, तशा ज्या वेबसाईट, ज्या साईट होत्या, बाकीचे जे ऍप होते, जसं मला वाटतं आधी फक्त एकच माहिती होतं ते म्हणजे टिंडर. त्या टिंडरच्या सोबत असे बरेच आलेत आता. हो, म्हणजे समलैंगिक लोकांसाठी खूपच सुद्धा हा, वेगळं म्हणजे आता ते Grindr वेगळे वगैरे. सुरू झाले. हो. पण हे सुद्धा कारण ना, आपण सोशल मीडिया हा पूर्ण विस्तारित विषय घेतोय म्हणून मला मला माहित वाटतं नाही आता डेटिंग हा हा चर्चा विषय, करावा की नाही. हो नक्की नक्की, मला वाटतं डेटिंग हा विषयच आपण जर बाजूला काढला, पण तरी मला वाटतं की माझी एक पर्सनल स्टोरी याच्या मागे. साक्षीला शोधायला जसं मी 100% फेसबुकला सुरू केलं, मग तसं कावरा मी बावरा इंस्टाग्रामला गेलो, हा. त्याच्यानंतर मी बंबलला म्हणलं की कोण येतंय का, येतंय. त्या एरियात जाऊन तिच्या खाली मला असं कोणतरी सांगितलं 300 मीटरच्या रेडियस मध्ये सगळे येतात. नाही आले, साक्षीची आई आली त्याच्याही बंबलवर. पुढे जाऊन साक्षी नाही आली, तर साक्षी शेवटी मला अनुरूपवर भेटली. तर ठीक आहे, म्हणजे असाही एक प्रवास असतो. त्याच्याही पुढे जाऊन, म्हणजे तुम्ही केलं की नाही मला माहित नाही, किंवा काही लोकांनी केलं असेल पॉडकास्ट बघणाऱ्यापैकी, की एक मध्यंतरी एक काळ आला होता की एखादी मुलगी जाताना जर गाडीवरनं दिसली तर तिच्या गाडीचा नंबर बघायचा, हा, आणि आरटीओचा ऍप नंबर आरटीओच्या ऍप वरती जाऊन सर्च करायचा, मग तिचं किंवा तिच्या आईचं किंवा तिच्या वडिलांचं नाव काढायचं, ते इकडे येऊन सर्च करायचं, त्याच्यात फॉलो फ्रेंड्स मध्ये ते शोधायचं आणि ती मुलगी शोधली जायची. भरपूर कष्ट होते. म्हणजे आणि आणि वेळ एखादा माणूस प्रेमासाठी काय हद्द पार करू शकतो, हो. ह्याचे लिमिट्स आपण प्रेम. बघितलं. हे कुठलं प्रेम आहे, पण हे कशाचं प्रेम काय आहे, हे बघितली फक्त मुलगी. आणि तुला सांगतो आता इन्फ्लुएन्सरचा प्रश्न आहे. मी मध्यंतरी एक अकाउंट बघितलं इन्स्टाला, का ते युट्यूब शॉर्ट्स हा एक प्रकार आला, तिथेही आता इन्फ्लुएन्सरचा एक जमावडा बसतो. तर त्याच्यात एक इन्फ्लुएन्सर तो काय करतो, सेलिब्रिटी लोकांचे ते पेपराचे फोटो काढले, त्यातली कार जी दिसते त्यांची, तर ते कारचे नंबर घेतो, त्या ऍपवर टाकतो आणि बघतो की कारला इन्शुरन्स आहे काय, फायनान्स केलं का नाही. आणि हे बघणारे मिलियन्स मध्ये लोक आहेत. अरे त्या रणबीर कपूरच्या गाडीला हप्ते घेतले का तिने, कशावर घेतले, ह्यात मला काही घेणं देत नाही, पण मिलियन्स मध्ये लोक बघतायत. पण रिकामी आहेत ना लोक. हा, मग अजय देवगणची गाडी ही सेकंड हँड आहे, आणि ह्याच्यात लोकांनी त्याच्या कमेंट मध्ये, अरे यार एवढा मोठा स्टार सेकंड हँड गाडी, केसरीवाले हा स्प्लेंडरच्या टूवर ठोकाला चालवतो, पण तो त्याला सांगणार की तू सेकंड सेकंड हँड अजय देवगणला. पण हा सगळा म्हणजे मला वाटतं माहितीये का, की जो टवाळकी करणारा प्रकार होता आपला, जो पूर्वी फोन नसताना आपण असं रॅन्डम करायचं, आणि एक आपल्या गावात तुकार असायचा किंवा आपल्या वर्गात एक तुकार असायचा, की त्याला कोणीच समाजात भाव द्यायचं नाही, पण तो असे कोणाची माप काढणं, अर्थात आपण 4 लोक त्याच प्रतिनिधी आहोत त्या सगळ्याचे. ते आपल्यासारख्याच लोकांना तिथे व्हॅल्यू नव्हती, फोननी ती व्हॅल्यू मिळून मिळवून दिली. आणि आता हेच लोक आदर्श झालेत. हो. आदर्श. आणि पहिलं समजलं जर तुम्हाला आठवत असेल या फेसबुक किंवा ह्याच्याच काळात आपण पहिला आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला सर्च करायचो, हो, की काय रोनाल्डो असेल. आज इंस्टाग्राम किंवा इंस्टाग्राम वरती जो ऍक्टिव्हली आहे तो सेलिब्रिटी झालेला आहे. हो, ही परिस्थिती आली की घराघरात सेलिब्रिटी किंवा शहरात सेलिब्रिटी ते निंदकाचं घर असावं शेजारी, तसं असं झालं इन्फ्लुएन्सरचं घर असावं शेजारी. तसं झालं. सेलिब्रिटीची डेफिनेशन चेंज झाली. आता असं म्हणजे तर ते मला वाटतं पॉइंट ठरेल थोडा, कारण फेमस होणं हा आता सगळ्यांचाच मोठं झालेला आहे. हो. रादर मला रिस्पेक्ट कमवायची की नाही हा फार वेगळा भाग झालाय, पण आता फेमस होणं हे प्रत्येकाचं गोल झालेलं आहे. म्हणजे आता येणाऱ्या जनरेशन मध्ये तर मला वाटतं 90 का 95-96% मुलांच्या किंवा मुलींच्या डोक्यात हेच आहे की मला आता फेमस व्हायचं. मग ते फेमस होण्यासाठी त्या आधी चांगल्या गोष्टी काहीतरी टाकत असतील, प्रयत्न करत असतील, नसेल होत तर काही लोक वेगळ्याच गोष्टी टाकतात, जो क्रिंज म्हणून आपण हे करतो, ते रील मध्ये किंवा शॉर्ट्स मध्ये बघितलं जातो. आता मला माहित नाही अद्याप मी हे पॉइंट्स लिहिले असतील किंवा नसतील लिहिले काय, पण विश्वास ठेवा माझ्यावर. हा, पण मग हे चित्र बदलत चाललेलं आहे की आता तुझा चौकोन गोल काय होता एक 2016च्या आसपास? लग्न करणे. आता लग्न करण्यासाठीचा प्रयत्न तू 2016च्या आधीपर्यंत तुझ्या डोक्यात काय होता की काय करायचं 2016च्या आधीपर्यंत, की लग्न करण्यासाठी तुला काय करायचं? आई वडिलांवर विश्वास होता माझा. हा, पण एकंदरीत लग्न करण्यासाठी तुला काय काय गोष्टीला टिक करणं होतं? जॉब असेल, घर असणं चांगलं, हे व्यवसाय तुमचा चांगला पाहिजे, तुम्ही काय म्हणतात, मग परत दिसण्याचे पॅरामीटर त्याच्यात लागत होते सगळं. आता 2025 चालू आहे आणि 2025 मध्ये तुला लग्न करायचंय, तर तुझं काय गोष्टी टिक करायची गरज आहे? या महिन्यात 2 फ्लॅट, हा 25 लाखाचं पॅकेज,
आणि गावाकडे 10 एकर शेती. गावाकडे 10 एकर शेती. हा आणि मी ओव्हरऑल पैसा या फॅक्टरशी रिलेटेड आहे लग्न, बरोबर. हो पूर्णच. मग तुला काय वाटतं? आता ही जे जनरेशन आलेलं आहे, आता जे इंस्टाग्रामवरती आपला स्वतःचा पोट भरतंय किंवा फेसबुकवरती युट्यूबवरती स्वतःचं पोट भरतंय, त्यांची लग्न करण्याची डेफिनेशन पैसा ही आहे की पैसा मिळवायचा आहे. पण पैसा मिळवण्यासाठी मला वाटतं की फक्त आणि फक्त हे इंस्टाग्राम सोशल मीडिया याच्यातनंच अर्निंग करतायत. बऱ्यापैकी होत आहे, जर बघितलं तर बऱ्यापैकी होत आहे की याच्यातनंच अर्निंग करतात. मग त्याच्यातनं थोडीशी कमाई झाल्यानंतर बरेच जण हॉटेल वगैरे या गोष्टींकडे वळतात, किती नाही म्हणलं तरी. आता एक मला नाव आठवलं, झपूक काय नाव त्याचं? सूरज चव्हाण. सूरज चव्हाण. सूरज चव्हाण बोलूया सारखा जो मुलगा आहे, त्या माणसाकडे कितीही पैसा आला तरी तो पैसा कसा खर्च करावा याचं त्याला कितपत नॉलेज आहे मला याचा अंदाज नाही. किंवा आणि उद्या आणि जर त्याला फसवलंही होतं मध्ये, कॉन्ट्रोवर्सी झाली होती. आता हे जर त्यांनी जे इंस्टाग्राम किंवा या सगळ्या याच्यातनं कमवलंय, हे जर उद्या बंद पडलं किंवा ह्याच्यातलं काहीतरी वेगळं निर्माण झालं, उद्या AI निर्माण झालं, तर ह्या मुलाला हे करता येणार आहे का? आणि नाही करता आलं तर हे पैसे किती दिवस चालणार आहे? हा म्हणजे ती शाश्वत मला जो लग्नाचा विषय जोडायचा होता तुझा, तो ह्या पैसा फॅक्टर. पण तेच आहे ना शेवटी. आता काय होतंय माहितीये का की त्याला कधीतरी ते फेम, मी मुळात काय म्हणलं, फेम असणं नसणं हा खूप सब्जेक्टिव्ह पार्ट आहे. पण प्रॉब्लेम असा झाला की नॉलेज त्याच्याबरोबर येणं. आता ह्याच्यामध्ये भुवन बामचं पण एक चांगलं उदाहरण आहे की आहे का? आपण सगळ्यांना शिव्या देतोय, मला वाटतं तेही चुकीचं आहे. कारण बरीच अशी लोक आहेत की ज्यांनी खूप अप्रतिम दर्जाचं कॉन्टेंट सुद्धा 100% रणवीर इन्फॉर्मेटिव्ह कॉन्टेंट आहे. त्यानंतर बरेच जण अशी कॉन्टेंट बनवतात. फूड बद्दल एक आपण चर्चा केलेलीच आहे एका एपिसोड मध्ये. तर तो फूड बद्दल पण मला वाटतं बरंच कॉन्टेंट सुरू झालेला आहे. ट्रॅव्हल बद्दल बराच कॉन्टेंट सुरू झाला. इन्फॉर्मेटिव्ह आहे, चांगला आहे. हा कॉन्टेंट कळतोय आपल्याला. एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे, ह्या गोष्टी वाईट आहेत, ही चांगला कॉन्टेंट आहे. हा काय वाईट कॉन्टेंट आहे असातला भाग नाही. पण हा जो ओव्हरऑल बाकीचा आपण आता गेल्या वेळापर्यंत जो वाईट कॉन्टेंट ह्या गोष्टीबद्दल बोलतोय, या मुद्द्याचं कन्क्लुजन जर काढायचं म्हटलं तर बाजारातनं भाजी आणायची, आधी भाजी आणायचो, त्यातनं घाण काढायचं. आता भाजी घाणीतनं भाजी काढावी लागते, अशी परिस्थिती आली. तर असं ह्याच्यावरनं आपण पुढच्या मुद्द्याला जाऊया. वा, सोशल मीडिया ही सॉफ्ट पॉवर. बापरे, सॉफ्ट पॉवर. मला थोडा हा विषय समजून सांगा, काय म्हणणं काय? सॉफ्ट पॉवर म्हणजे मला जेवढं कळलंय, सॉफ्ट पॉवर म्हणजे काय माहितीये का की एखादा देश आहे, आता कोरिया सारखा देश आहे. कोरियन सिनेमे आपल्या इथे पॉप्युलर आहेत. कोरियन बँड आपल्याकडे पॉप्युलर आहे. कोरियन काय आता संगीत आपल्या इथे ऐकलं जातं. कोरियन सिरियल आपण लोक बघतात. कोरियन स्किन रुटीन आपल्याकडे ते पण सारंगी. तर ते ज्या पद्धतीने कोरियाने त्यांच्या कल्चरला पुश केलं आपल्या इतर देशांमध्ये. मग एका पद्धतीने मला असं वाटतं की हे बघ, एक 2 देशांमध्ये डिप्लोमॅटिक टाईज असतात. एक मग आर्मी पॉवर आहे तुमची किंवा आर्थिक पॉवर आहे. ह्याच्यापेक्षा ह्या दोन्हीपेक्षाही मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये ह्या कल्चरल ज्या गोष्टी पुढे आपण पुश केला जातो ती सॉफ्ट पॉवर. आता कोरियाची सॉफ्ट पॉवर ही सगळ्या जगात मला असं वाटतं की बेस्ट आहे. आणि त्या देशात त्याच्यामुळे बरेच इंटरनॅशनल संबंध सुधारले, त्यांचं राहणीमान सुधारलं आणि त्यांची इकॉनॉमी सुद्धा हो. म्हणजे अचानक नाही म्हणणार, ही ऍक्च्युली जितपत माझा अभ्यास आहे या सगळ्यामध्ये, या लोकांनी काय केलं होतं, यांनी 60s मध्येच हे ठरवलं होतं की आपल्याला पुढे जाऊन ह्या गोष्टी करायच्यात. आणि ह्या मुद्द्याचं बोलायला लागलो तर मी तास 1.5 तास बोलू शकेल. पण त्या देशांनी खूप आधीच ठरवलं होतं की आपल्याला या पद्धतीने आपलं कल्चर प्रमोट करायचंय, आपल्याला या पद्धतीने पैसा आणून द्यायचा आहे, आपल्याला ही इमेज प्रोजेक्ट करायची. इन जनरल सॉफ्ट पॉवर. ह्याच्यात काही तुला व्हायलन्स नाही, याच्यामध्ये तुला काही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट त्या लेवलची. पण तुझ्या प्रत्येक दिवसाचा 1 सेकंद तरी मला बघण्यासाठी असावा. एक्झॅक्टली. आणि हे सॉफ्ट पॉवरचं मला वाटतं सोशल मीडिया, मला वाटतं सोशल मीडिया स्टार्स सुद्धा त्यांचे आपल्याकडे पॉप्युलर बऱ्याच वेळा. तर हे लहान लेकर यार, शाळेतली लेकर यार, आता वेळासारखं आठवत एक आफ्रिकन कोणतरी तिकडच्या टांझानियाच्या जंगलात असणारा एक आहे जो भारतीय गाण्यांवर रील बनवतो. एक प्रकारची ती सॉफ्ट पॉवरच झाली. तुम्हाला जर ती तशी क्वांटिफाय करता येत नाही तर सोशल मीडिया माझ्या अकॉर्डिंगली खूप मोठं साधन आहे सॉफ्ट पॉवरचं. इंडिया कुठं राहिला सगळ्यात? इंडियामध्ये मला वाटतं आपण आपली ओरिजिनॅलिटी काय सगळ्याच कंटेंटमध्ये आपण काय करतो की जे विदेशात चाललं त्याचंच आपलं व्हर्जन बनवतो. पूर्वी मी म्हणायचो की महेश भट साहेब सिनेमा नाही बनवत, ते सीडी बघतात आणि मग म्हणतात की काय करायचं.
हा कंट्रोल व्हीचं नाही, त्यांच्याकडे ते असं व्हीसीडी इकडे चालू इकडे लगेच रायटर बसवलं वड बरं अरिजित सिंग आहेत का आज फ्री, हा घ्या 2 गाणी हा आणि तेच सुरू करा. आता यातनं तुम्ही कसं एक्सपेक्ट करणार? आता मी एखाद्या अमेरिकन माणसाला माझी फिल्म दाखवते किंवा माझा टिकटॉकचा कंटेंट दाखवते किंवा काही दाखवते, त्यांनी हे माझ्यासारखं आधी बघितलंय ना रे. हो जस्ट बिकॉज माझी स्किन वेगळी त्यांनी तो बघावा का किंवा भाषा वेगळी तो बघावा का, ते तर नाही आहे ना. आता प्रॉब्लेम काय माहितीये का, समय राहीना हा विषय जो झाला त्याचा शोचा फॉर्मॅट पण आधी तो हो. पॉप्युलर आहे तिकडे, हो. त्यांनी तो आहे असा उचलला. आता तेच काय आपल्या मराठीमध्ये त्याची 1-2 एपिसोड करायचा प्रयत्न झाला आपण लगेच आपल्याला उचलायला वेळ लागत. मग उचला वेळ. मग आता सॉफ्ट पॉवर या विषयाशी रिलेटेड बोलताना मला असं वाटतं की मग या सगळं आता ह्या गोष्टीला तुम्ही काही कंट्रोल करू शकत नाही की याच्यावरती काय येणार आणि काय नाही. आम्ही म्हणतो की हे नवीन वाच. टाका. नाही आता काय येईल ह्याच्यावरती तुमचा कंट्रोल राहिलाच नाही, कोणाचाच हो. राहिला नाही. हो. की याच्यातनं मला वाटतं बाहेर देशातलं पण येईल, क्रिंज पण येईल, एखाद्या अशा ठिकाणचं येईल की जिथे आजपर्यंत कधी कोणी पोहोचलं नाही, बरोबर. बऱ्याच गोष्टीवर नाही येईल. हम्म. मग आता सॉफ्ट पॉवर हा विषय हाताळताना आता आपल्यालाच अक्कल असावी किंवा तुम्हालाच अक्कल असावी, आपण जे काही वापरतोय इंटरनेट किंवा जे सोशल मीडिया त्याचा आपण कितपत वापरपेक्षा मी म्हणेल की सगळं बघा, ए पासून झेड पर्यंत बघा, पण त्याच्यातलं ए वर लक्ष द्यायचंय का झेड वर लक्ष द्यायचं एवढे तरी अक्कल मला वाटतं सुज्ञ- प्रत्येकाकडे सुज्ञ- मला आहे. वाटतं सुज्ञ वगैरे मी शब्द वापरतच नाही, मी डायरेक्ट म्हणतो मास्क लावला ना की अक्कलच पाहिजे तुम्हाला. हो तुम्हाला ही जर अक्कल नाहीये ना मग तुम्ही मला वाटतं की इतिहासाचा जिना ठराल असं एक आहे वाक्य, तसं काहीतरी तुमच्याबद्दल म्हणावं आता वाटतं मला. मला वाटतं ह्याच्यात लिटरसी हा जो मुद्दा होता की काही जण म्हणायचं की लिटरसी म्हणजे एज्युकेशन, आणि हा जो मुद्दा येतो की सिनेमा लिटरसी एक प्रकार असतो किंवा सिविक सेन्सची एक लिटरसी असते. मला असं वाटतं की आपल्याला ह्याची सोशल मीडिया लिटरसी पण असायला हवी. कारण की तू आता रिसेंटली बघशील तर ऑस्ट्रेलियाने 16 वर्षाच्या खालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यास मनाई केली. मनाई केलेली आहे, किंवा अजून कुठल्या तरी एका देशाने 14चा नियम टाकला. कारण की आता रिसेंटली एक वेब सिरीज आलेली आहे, नेटफ्लिक्सची सिरीज आहे ओरिजिनल, ॲडोलसन्स नावाची. ही ह्या विषयाशीच, ह्या लहान मुलांवर जे परिणाम होतात त्याचे ह्या विषयाचे, म्हणजे लहान मुलांना आपण अँड्रू टेट सारख्या माणसाचे समर्थक होतात जेव्हा टीनेजर मध्ये, आणि तो जे बोलतो ते खूप म्हणजे गल्लीतला एक दादा असायचा बघा आपल्याला, जो आपल्याला शिड्या द्यायचा किंवा शिवाय शिकवल्यात, किंवा तो म्हणायचा की येणारी प्रत्येक मुलगी त्याला माहित असायची. तर तो दादा आता आपल्याला 4 पोरांना तो दादा भेटायचा आणि आपल्या समोर त्या दादाचे पुढे येल लागलेले आपल्याला दिसायचे. तेव्हा मग त्यातल्या 4 मुलांमधले 3 मुलं सुधारायची आणि 4था परत दादा म्हणून खालच्या पोरांना घ्यायचा. आता हा दादा एकाच वेळेत करोडो मुलांना त्याचं ज्ञान वाटतोय, कळतंय, करोडो मुलांना तो दादा आपल्या ज्ञान वाटतोय. कंट्रोल लेवल आहे. हा, आणि त्या पोरांना माहित नाही की दादाची किती आयुष्यात लागलेली आहे, कारण की दादाला आता ह्यातनं पैसे पण मिळायला लागले. हो. बरोबर. तो मग हा जो तो लिटरसीचा भाग आहे तो मला वाटतं कुठं ना कुठं शिकवणं गरजेचं आहे शाळांमधनं, कारण की आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम त्यांना फेस होणार आहे. आपण काय केलं, आपण आधी सेक्शुअल कंटेंट बघितला, नंतर आपल्याला आवडणारा कंटेंट बघितला, आणि त्याच्यानंतर मग आपण राजकारण मध्ये घुसलो. शेवटी दमून करून सगळं सगळे चाललंय मार्ग बंद झाले म्हणलं राजकारण. राजकारण. अच्छा. म्हणजे आपल्या स्टिम्युलेशन पाहिजे कुठल्याही प्रकारचं, तर ते तसा प्रकार आहे. तर त्याच्यावर थोडा एक मुद्दा आहे. मला एक गोष्ट मध्ये हे घ्यायची, कोरिया जर तू म्हणत असशील चौकून की खूप चांगल्या पद्धतीने त्यांची इमेज प्रोजेक्शन करायला किंवा सॉफ्ट पॉवर एस्टॅब्लिश केली या सगळ्यामध्ये. काही भागामध्ये मी जपान पण म्हणतो, हो हो, किंवा युरोप मधले चायना देखील काही देश आहेत ज्यांनी या पद्धतीचा खूप व्यवस्थित याचा एक टूल किंवा याचा एक बेस म्हणून उपयोग केला. मला इंडिया थोड्याफार प्रमाणात बनवतंय असं काही दृष्टीने वाटतं, पण मला तितकीच लाज वाटते जेव्हा मी एक रील बघतो की ती पोरं एकाला मित्राला घेतात, त्याला त्या चिखलात आपल्या शेणात बुडवतात, ते पोरग शेणातनं बाहेर पडून तोंड बाहेर काढतं आणि अशी करून प्लीज लाईक करा, प्लीज लाईक करा अशी भीक मागतं. तेच पोराचा मी अजूनही काही हे बघितला होता, गरम चुलीवरती हे ठेवलेलं असतं, पातेलं ठेवलेलं असतं, हे पातेलं ठेवलेलं असतं, त्यातनं एक काहीतरी काढतो तो आणि ते गरम पाणी अंगावर टाकतो आणि प्लीज लाईक करा, आणि याला खूप मिलियन्स मध्ये व्ह्यूज आहेत त्याला, आणि त्याच्यावरती लोकांनी कमेंट केलेले आहेत. इवन अजून हे तर मी एक प्रकार सांगितला, मी दुसरा प्रकार हे सांगतो. आपल्याकडे प्रेमानंदजीचे पण रील खूप व्हायरल आहेत. स्पिरिच्युअलिटी आपण करूया नंतर त्याच्यावरती एक मोठा मुद्दा. पण जितक्या चांगल्या पद्धतीचं बनतंय, आपल्या संस्कृतीबद्दल काही चांगले व्हिडिओज मिळतात, बनतायत आणि व्ह्यूज आहेत त्याला, नाही म्हणत,
हम्म. तितकेच ह्या प्रकारची पण लोक आहेत जे देहात कल्चर, मी देहात चुकीचा शब्द म्हणून नाही म्हणत आहे, बट इलिटरेट किंवा गवार असणं हे आपल्याला दाखवण्यामध्ये कौशल्य वाटायला लागलं. आता तिथं जाऊ दे, गावाकडची लहान मुलांचं किंवा त्यांना अक्कल नाहीये. आपल्या शहरातही आपण तेच बघतो ना, मध्यम वर्गातले काका काकू काय करतात, हेच करतात. मुळात मला आता काय म्हणायचं होतं माहितीये का, की मध्यंतरी एक विषय निघाला होता, सॉफ्ट पॉवर आणि आपण ह्याच्या विषयी बोलत होतो. मध्यंतरी एक कल्चर सुरू झाल्यावर ट्विटरवर जातात, एखादा फॉरेनचा माणूस आपल्या इथं आलेला असतो, त्यांनी काहीतरी बघितलेलं असतं, त्याला असं वाटतं की ते अनहायजेनिक लोक आहेत किंवा काय आहेत, आणि जो तो त्याच्या पद्धतीने बरोबर असतो किंवा असुरक्षित आहे. आमचं 2 ट्रॅव्हलर आले ते जर्मनीमधनं त्रिकोण, त्यातल्या एका महिलेवर रेप केला गेला आपल्या इथे, आणि तो सगळा प्रकार खूप नाचक्की झाले. त्या केसमध्ये आपण आपल्या लोकांचं सोशल मीडिया वापरणाऱ्या लोकांचं पहिलं रिॲक्शन काय, की किती नालायक आहेत आपण सुधारलं पाहिजे, ह्या पद्धतीचं कंटेंट बनवलं की जाऊन त्या लोकांना शोधायचं ज्यांनी हे टाकलं, त्यांच्यावर जे वाईट झालं, त्यांना जो वाईट अनुभव, त्यांना जाऊन शिवाय द्यायचं की तुमची लायकी नाही आमच्या त्याच्याबद्दल बोलायची. नाही, हे वाईट तर किती पद्धत आहे. अरे साधं तुम्ही बघा, ते गोव्याला किंवा ताजमहाल असे जे मॉन्युमेंट्स आपल्या इकडे आहेत, तिकडे जेव्हा एखादा फॉरेनर येतो ना रे, लोक त्याला सेल्फी मागतात, सेल्फी मागतात त्याच्याबरोबर. आणि इवन एका इन्फ्लुएन्सरनी रशियन वगैरे होती का काहीतरी होते, अशा लोकांचं फॉलोइंग खूप जास्त असतं आपल्या इथे, पण गोव्यामधला तिने स्वतःचा रील दाखवला होता की तिने सेल्फी दिले, अर्धनग्न अवस्था वगैरे त्यांच्यासाठी नॉर्मल आहे, आपल्यासाठी नाही. मग आपल्या इथे जी लोक बाहेर ह्याच्यातनं आलेली होती इकडून तिकडून, त्यांना तिने 100 रुपये चार्ज केले. 100 रुपये तिच्यासाठी काहीच नाही ना रे, त्यांच्या इकडे 1 रुपयाची किंमत आहे, तिने तिच्या नगण्य किंमत सांगितली. आपल्या इथल्या लोकांनी दिली आणि तिने जवळपास 25 ते 30 हजार रुपये एका दिवसाला. वा. किती वाईट असेल. अरे तुला माहितीये, गोव्याचं टुरिझम घटलं, आपल्या अख्ख्या देशाचं टुरिझम घडलंय बाहेरनं येणाऱ्या लोकांचं, या असल्या धंद्यांमुळे आपल्या फालतू गोष्टी. आणि ह्याला सोशल मीडिया जबाबदार आहे. इज्जतच काढली आहे. ते सांगतो की या चक्करमध्ये सोशल मीडिया जबाबदार आहे. कसं सांगतो, कारण की हे करताना ही लोक त्याचा व्हिडिओ बनवून टाकतात, हो, आणि आणि दुसरा हेच करायला जातो. त्यांना दाखवायचं की अरे मी इकडे जाऊन किंवा हे तर एज्युकेटेड अनएज्युकेटेड लोकांनी कितीतरी लोकांना गोव्यामध्ये पाहिलेलं आहे की आपल्याच व्हायच्या आपल्याच आर्थिक आणि सामाजिक विषय, ते लांबून गोरीबाई दिसली की ते गॅलेक्सीचा फोन असेल तुझा, तो झूम करून त्याचा फोटो काढले. अरे हा. बरे तू कुठे ते टाकत नसो, पण मानसिकता तुझी तीच आहे ना. काय म्हणतो तुला ते खूपच घाण आहे. तू जे काय म्हणला चौकोन की सोशल मीडियाला जबाबदारी वगैरे, मला आता अचानक असं आठवलं की आता बरेच लोक आहेत जी एखादी पोस्ट पडली किंवा एखाद्या न्यूज चॅनलवरती काहीतरी एखादी घटना, एखाद्याचा राजीनामा, एखादा रेप केस किंवा एखादा खून अत्याचार याच्यावरती काहीतरी व्हिडिओ असेल किंवा पोस्ट असेल, त्याच्यावरती कमेंटमध्ये बरेच जे काही मला वाटतं नागरिक काही सुजान म्हणावं की काय म्हणावं, काय म्हणावं त्यांना मला काही कळत नाही, त्यांची कमेंट मध्ये जे काय त्यांचा शाब्दिक वार सुरू असतो तो शाब्दिक वार एक वेगळ्या लेवलचा असतो. तर आता तू सोशल मीडियाला जबाबदार याच्यावरती म्हणलं तर मला असं वाटतं की जेव्हा सोशल मीडिया नव्हतं तेव्हा न्यूजपेपर होता, पण न्यूजपेपर हा फक्त चांगल्या न्यूज किंवा फक्त न्यूज देणारच नव्हता, तर त्याच्यामध्ये काही मॅगझिन्स होते, काही असे न्यूज होते की ज्याच्यामध्ये अशा काय म्हणतो आपण न्यूडिटी बद्दल असेल किंवा ह्या सेक्स बद्दल. मस्त्रा मॅगझिन होती, मोस्त्रा मॅगझिन होती आहे ना. हा, त्यावेळेस ते लोक ही गोष्ट बघत नव्हते का, वाचत नव्हते का, वाचत होते. हा, सोशल मीडियामुळे स्पीड वाढलाय का या गोष्टींचा, तर नक्कीच वाढलाय. प्रॉब्लेम आहे सोशल मीडियाने तुला तुझं रिएक्शन देण्याचा चान्स दिला. हा, मला आता त्याच पॉइंटवर यायचं माझ्या मताची किंमत. तुला आता सोशल मीडियावरती व्यक्त होण्याचं जे काही संधी मिळाली, त्यामुळे आपण कुठेही व्यक्त व्हावं का, किंवा त्याला काही लिमिट आहे का, किंवा म्हणजे मला वेळ आहे किंवा मला आता याच्यात काही 1% गोष्ट माहिती आहे तर मी याच्यावरती बोलून देतो. या गोष्टीमुळे आता जे काही गोष्टी नको त्या गोष्टी जे काही बूम होतात, इव्हन थार कल्चर, हो, थार घ्यायची, रस्त्यात बरोबर चौकात उभी करायची उलटी, आणि त्याच्यावरती उभं राहून दाखवायचं की मी उभा राहिलो तरी मला पण सांगायला येत नाही. नंतर पोलीस काय येतात आत घेऊन जात, पण ते टाकलं जात नाही ना. तेच पण ते दाखवणं महत्वाचं आहे ना. सांगतो तुला सांगतो नाही, सोशल मीडियावर तसं मग दिल्ली आणि मुंबई पोलीस पण स्वॅग देते हा, बरोबर. हो, कारण आता गरज झाली, त्यांना गरज गरज झाली ना. आहे. 100%. कारण की आता ती काळाची गरज आहे. नाही, आणि मला ते आणि आवडते. ही त्यांची सॉफ्ट नाही, ही त्यांची हार्ड पॉवर असेल नसेल ती सगळी पॉवर वापरावी, इथे तर वापरावी त्यांनी. मी तुला सांगतो त्याचा एक फायदा पण आहे ना. काय होतंय, ही लोक इन्फ्लुएन्स करतायत पुढच्याला, तर तुलाही चांगल्या ते म्हणतो वाईट जेव्हा पुढे बोका येतं तेव्हा त्याला चांगल्यालाही कुठं ना कुठं ते शस्त्र वापरून लढावं लागते. बरोबर. आता जसं की सालोदर म्हणला की काय म्हणतात आपण कुठं व्यक्त व्हावं, काय त्याचं भान आहे का ना. ते पुलत देशपांडेंचं एका कथा भारी वाटत.
अरे आपण कोण आहोत, आपला शैक्षणिक दर्जा काय, एकूण पात्रता काय याचा विचार न करता सरळ ठोकून मोकळं. मग ठोकून द्यायचं. मी तुला सांगतो, माझे एचओडी माझ्या महाविद्यालयाचे रिटायर्ड झाले पण जेव्हा मी कॉलेजलाच होतो तेव्हा. आणि फेसबुक नावाचं शस्त्र ते वापरतात नेहमी. तर ते त्यांच्या इतकं धार्मिक, स्वज्वळ, संस्कृती रक्षक मी कोणीच पाहिलं नाही. काय होतं, त्यांना हे कळत नाहीये की फेसबुक हे त्यांच्या नंतर आलं आणि कदाचित त्या तंत्रज्ञानाला ह्यांचं तंत्रज्ञान साथ देत नाही. त्यांनी काय करावं, त्यांना असं वाटलं की आपण एखाद्या पोस्टवर कमेंट करतो ते आपल्याला वैयक्तिकच दिसतं, ते इतर लोकांना दिसत नाही, असं त्यांचा गैरसमज असावा. तर त्यांनी पूनम पांडे जी आहेत त्यांचा एक जुना व्हिडिओ होता. तर आणि अर्थात ते जे आहे ते तिथे सरांनी आमच्या यू सो सेक्सी असं लिहिलं होतं. आणि त्याच्यानंतर इकडे येऊन त्यांच्या मेनू हॉलला ते नेहमीप्रमाणे ते त्यांचं आहे. आणि मग जेव्हा हे कमेंट वर शफल झाले तर कॉलेजच्या बरोबर पण त्याचा स्क्रीनशॉट काढून डायनोमिशनला टाकला. आता नाही तो मी नव्हतो. सगळ्या वाईट कामात माझा हात आहे असं नाही. पण मला एक गोष्ट कळेल, सोशल मीडिया माणसाच्या मेंदूच्या वेगापेक्षा जोरात वाढतोय. काका लोकांना नाही झेपत आहे सोशल मीडिया, नाही झेपत. ते स्टेटस टाकतात त्यांना असं वाटतं की हे काय आहे, आता उद्या 24 तासानंतर निघून जाईल. त्यांना हे कळत नाहीये की डिजिटल फुटप्रिंट फुटप्रिंट राहतो. मग तुला माहिती का ते आपल्या कुठेतरी US मध्ये जेव्हा डाटा स्टोअर केला जातो ना सगळा जो जातो त्यांचा 90% लाट चंक आपल्या इंडियन लोकांनी व्यापला आहे. त्याच्यामध्ये गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनूनचे जे फोटो आहेत ते सगळ्यात जास्त सगळीकडे कबूतर आहेत. सगळीकडे कबूतर आहे. असा एक म्हणजे मला वाटतं आपण ह्या मुद्द्याला कन्क्लूड करताना की सॉफ्ट पॉवर हा कुठल्या अर्थी आपण म्हणजे शस्त्र तुम्हाला दिलंय म्हणजे हे तुम्ही काय करताय माहितीये का, तुला न्यूक्लिअर बॉम्ब दिला तू झुरळ मारायला वापरतो हे हा हा 100% असा मुद्दा आहे. नाही पण अजून एक पण जोडेल मी, न्यूक्लिअर ह्याने झुरळ फक्त मरत नाही, ते त्या हा, हे- माणसाला हे- कळत हा, नाही. हा, वा, 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 वाद नाही. तू म्हणजे तू मी तर म्हणलं होतं की सकल टाकू, तू अंडरलाईन करून दिलं. ऑडियन्स तुला घालवायचा नाही की फक्त अरे, इंटेलिजंट एवढं तरी कळलं पाहिजे ना लोकांना. मी हे बघ, मी भरवणारा माणूस आहे, हो. एवढं विसरत आहे. नाही नाही आता आपण अटेन्शन स्पॅन कमी असणाऱ्या लोकांनाच केटर करतोय ना. परत एकदा वाक्य परत एकदा. काय न्यूक्लिअर बॉम्ब न्यूक्लिअर पॉवर मुळे झुरळ फक्त झुरळ नाही म्हणत. हा, हे त्या लोकांना कळत नाही. 100%. तुझ्या चौकन कन्क्लूडच्या विषयाला अजून एक प्लस करेल मी की हा सगळा जो काही विषय आहे, आपण आता सॉफ्ट पॉवर बद्दल बोलतो, तर सॉफ्ट पॉवर ही प्रत्येक काळी कुठल्या ना कुठल्या माध्यमाने होत होती. हो पण आता ती सोशल मीडियाने होती, त्याचा स्पीड वेगळा आहे, त्याचा हे वेगळा आहे. तर ती मला वाटतं काही वर्षांनी अजून वेगळ्या पद्धतीने होईल. याच्या आधीही ती काहीतरी वेगळ्या स्वरूपात होती. पण आता आपल्याला त्याचा डेमोक्रेटिक चान्स मिळाला. इतके वर्ष आपण म्हणायचं की 100% आपल्या देशात त्याच्यात बदल झाले. technology याच्यानंतर अजूनही बदल होतील, पण ते आपण कसे हाताळावे हो. हे आपल्याला कळलं पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं आहे. अगदी. म्हणजे ते मग आता समय राहण्याचा विषय असू किंवा आत्ता लेटेस्ट झालेला कुणाल कामराचा विषय असो किंवा त्याच्या आधी मला वाटतं ते स्कर्ट वरनं एका आजीने एका मुलीला काहीतरी बोललं याच्यावरनं झालेला विषय असो का किंवा तुझ्या कुठलाही. सरांचा असं हा किंवा माझ्या आमच्या एचओडींचा कुठलाही विषय असो, आता ह्याला कितपत हाताळायचं हे आपल्या मला असं वाटतं ना कुठं ना कुठं हे आपण पुढच्या मुद्द्यात येईल. हो. मला वाटतं आपण पुढच्या तरी कोण घे पडतो. तू असं घेऊन दिलं नाही रे मला ते ठीक. परत देऊ का? सोशल मीडिया वास्तविक जगात मूलभूत झालंय का? नाही रे बरेचसे लोक हे पण मोमेंट ऑफ प्राईड घेत आहेत की मी सोशल मीडियावर नाही भाई, म्हणजे भाई मी आहे ना, मी भारतला तुमच्यासारखा नाही. म्हणजे तुम्ही खालचे मी आणि हे मी वरचा. चांगलेच समजू शकतो. हा हे आज जसं मी आधी होतो हे सोशल मीडियावर येण्याचं. नाही नाही मूलभूत याचं सर की आता गरज आहे का, ती मूलभूत गरज झाली का? आहे माझ्या मते आहे 100%. जसं अन्न, वस्त्र, निवारा आणि काही इकॉनॉमिकल 100%. शिक्षण आणि हेल्थ हा जो एक मुद्दा होता त्याच्यात हे जोडलं गेलंय का? सोशल काय मीडिया वाटतं तुला तरी? आहे. हा म्हणजे इंटरनेट ऑल टुगेदर खूप इन्फॉर्मेशन आहे रे, आणि त्यात सोशल मीडिया मेजर पार्ट फॉलो करते इन टर्म्स ऑफ डिस्ट्रीब्युटिंग दॅट इन्फॉर्मेशन. सो 100% तुझी मॅक्सिमम गोष्टी तुझं डेटा कन्झम्पशन आज सोशल मीडियावरच आहे. कोणी जाऊन आर्टिकल वाचत नाहीये आज, कोणी जाऊन ब्लॉग्स वाचत नाहीये. ब्लॉग्स म्हणतोय परत, किंवा वेबसाईटवर जाऊन स्पेसिफिकली काहीतरी हवाय म्हणून वाचत इव्हन नाही. वाचन करायच्या ऐवजी पॉडकास्ट ऐकतो आपण.
नाही ते आपल्या फायद्यासाठी. नाही आम्ही आमचा बघा ना, कारण की आम्ही खूप वाचन करणारे आहोत आणि ते तुम्ही वाचत नाही म्हणून आम्ही तुमच्यासाठी वाचतो. ऑडिओ व्हिज्युअल दोन्ही दोन्ही. ऑडिओ व्हिज्युअल हे माध्यम आल्यामुळेच खरं तर हे सगळं मागे पडलं. सो हा तर पण तुला तुझ्या मुद्द्याला मी थोडा एक्सटेंड Extend का की हे जे शॉर्ट फॉर्म मध्ये न्यूज कन्झम्पशन, इन्फॉर्मेशन कन्झम्पन जे वाढलंय सोशल मीडिया, हे घातक आहे का? गरज तर आहे नाही, सगळेजण मी तुला आपल्याला- सांगतो. मला एक पॉइंट सायकोलॉजिकल इश्यू वाटतो या सगळ्यांनी, कारण मला पटकन सगळं हवंय. हम्म. मला म्हणजे Short मध्ये हवं सगळं. इन शॉर्ट सुद्धा आधी एक हे असायचं, आपला प्रेस मधला रिपोर्टर असायचा, तो व्यवस्थित एखादी माहिती आर्टिक्युलेट करायचा, व्यवस्थित लिहायचा, त्यातले हे सांगायचा, मुद्दे महत्वाचे सांगायचे. आता लोकांना तेवढं वाचायला वेळ नाही असं म्हणून एक ऍप्लिकेशन आलं इन शॉर्ट. पण मग मला सांग, इंस्टाग्रामवर 6 तास ज्याचा स्क्रीन टाइम आहे, त्याला तुला असं वाटतं की ती माहिती पूर्ण घ्यायला वेळ पण नाही? त्याला कळतच नाही ना की तुला 3 सेकंदात किंवा 5 सेकंदात एखादा हे आवडला नाही, कंटेंट आवडला नाही, तुला 5 सेकंद तर मी नाही म्हणलो रे, 3ऱ्या सेकंदाला तू स्वाईप अप आहे ना तुझा. हम्म. आणि त्या माणसासाठी जो ते बनवलाय त्याच्यासाठी व्ह्युअरशिप महत्वाची होती. पण मला सांग की आता खूप अटेन्शन जगात- तुझा घटलेलाच आहे तसं. पण जगात एवढे इम्पॉर्टंट इश्यू असतो, कुठलाही इश्यू मला वाटतं की साधा आता राहिला नाही, तो इतका कॉम्प्लेक्सिटी मध्ये आता सपोज आता गाझा आणि इस्रायलचा जो विषय आहे, तो तुला शॉर्ट मध्ये कसा मी देणार? पण त्याची लोकांना complexity कसं हवंय. आहे? अरे नाही पण मग Short- त्याच्यावर तुझं ओपिनियन बनतं, मग तू कुठल्या तरी एका विंगचा बनतो. हो, पण शॉर्ट मध्ये इन्फॉर्मेशन कन्झ्युम करताना बऱ्याचदा मिसइंटरप्रिटेशन होतं. एक्झॅक्टली, कारण कॉम्प्लेक्सिटी म्हणून तर आज अर्ध्याहून जास्त सगळे अर्धवट ज्ञानीच आहेत ना. हा, पण माझं अर्धवट ज्ञानी सुद्धा सोशल मीडियावरतीच त्याचं अर्धवट ज्ञान सांगतो आणि ज्ञानी बनतोय. म्हणजे कळते का, जिथनं अर्ध आलं त्याच्या अर्ध्यातनं अर्ध गेलं, हो. अर्ध्यातनं असं, म्हणजे ते झिरपत काय शून्य गोष्टी आठवतात ना. काय गोष्टी सारख्या ते. हा चायनीज विस्पर. पण मुद्दा तो नाही. मी कसं म्हणतोय की समजा मी ॲज अ शॉर्ट फॉर्म ऑफ कॉन्टेंट, जसं बरेचदा खूप जेनेरिक करतो, खूप सिम्पल करून टाकतो, की मी आज रीलवर ढकलत कोणत्या तरी जुन्या पिक्चरचं रील पाहिली, एखादा सीन पाहून घेतला. आता हे शॉर्ट फॉर्म ऑफ कॉन्टेंट मला पाहून आवडला, सो मी म्हणजे जर माझी अक्कल बरोबर आहे तर मी जाऊन वाचतो याच्याबद्दल की हे कशातलं सीन आहे बाबा, काय आहे. आणि मग कदाचित मला जर थोडेसे रिव्ह्यू 1-2 पटले त्यातल्या त्यात, जुना पिक्चर असला मी जाऊन पूर्ण पिक्चर बघन. बट जर तुम्ही न्यूजच्या बाबतीत असं करताय, तू की एवढीच हेडिंग वाचली की 5 कुत्र्यांनी 100 लोक मारली, आता तू उद्या जाऊन म्हणशील की ही ब्रीड घेऊच नको. तर हे 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 मिसइंटरप्रिटेशन झालं त्या न्यूजचं. पण काय होतं माहितीये का, की ही क्युरियोसिटी तुला जाऊन ते फुल न्यूज बघायची तयार करतं का सोशल मीडिया? इन टर्म्स त्यांनी त्यांचं आधीच design क्लिअर कसं आहे? केलेलं आहे ना, त्यांनी क्लिअर केलं होतं की तू जर हुशार माणूस असेल तर. आणि तुझा इंटरेस्ट ऑफ डोमेन असेल. हा इंटरेस्ट ऑफ डोमेन आहे ना. हा. कारण हे बघ, आता मगाशी आज्ञात म्हणला की 3 सेकंदानंतर आपण ते ढकलून देतो. पुढे ढकलून देतो. अरे पण याच्या सोशल मीडिया यायच्या आधी पण जेव्हा हे काही गोष्टी होत्या, तेव्हा मी न्यूजपेपर घरी येत होता, तेव्हा मी फक्त एकच पान उघडत होतो जे मला आवडत होतं. बरोबर. त्याच्यात एक तर मग 4थ्या पानावरती मला वाटतं जॉब रिलेटेड गोष्टी असायच्या, ते पान उघडलं जायचं. नाहीतर माझी आवड फिल्मी किंवा क्रिकेट दुनियात असेल तर शेवटचं पान उघडलं जायचं. किंवा खडबडीत आजच्या न्यूज बघायच्या असतील लेटेस्ट काळ झालेल्या तर पहिलं पान वाचलं जायचं. त्यामुळे आवड हा विषय नेहमीच होता. सोशल मीडियाला तुम्ही ब्लेम करू शकत पण नाही. प्रॉब्लेम काय माहितीये का, की तुला ह्याच्याबरोबर आता ओपिनियन पण द्यायचंय. आता तुला विचारलं नाही विचारलं तुला नाही. वन वे कम्युनिकेशन होतं ते, आता टू वे झालंय. तुझी मिसइन्फॉर्मेशन तुझ्यापाशीच होती, तुझं समजा. अज्ञान तुझ्यापाशी होतं. आता काय होतं की तुझं अज्ञान सगळीकडे पसरवलं जातं. आणि ते न्यूज आलेली जी गोष्ट होती, ते न्यूज तू त्यातनं माहिती घ्यायचा आणि ती तुझ्यापर्यंत संपायची, कारण एक गोष्ट संपली नाही, ती माझ्यापर्यंत संपत नव्हती तेव्हा ती चर्चा व्हायची, पण ती त्या टपरीवर बसणाऱ्या 10 जणातच होत होती. हा. आता हीच गोष्ट तू एका ठिकाणी शेअर करतो, जिकडं 10 लोकांच्या ऐवजी 100 लोक आहेत 100. आणि असे 100 ग्रुप आहेत तुझ्याकडे. बरोबर. उद्या तुझं फॉलोइंग एक 100-200 लोकांचा. बरोबर. प्लस कदाचित तू खरा पण नाही. पण मग जर आता मूलभूत गरज सोशल मीडिया या मुद्द्याकडे आपण जर बघितलं तर आता ही जी काही चर्चा आपण करतोय की याच्याने असं सोशल मीडियामुळे हे हा, झालं, हे- ते हे. झालं, तर मग मूलभूत गरज ह्या पॉईंटवर आला तर मग अशी आपण अँड्रॉइड नोकिया या त्या विंडोज बद्दल बोललो. तर मला एक सांग की जेव्हा अँड्रॉइड इंट्रोड्यूस झालं की इंटरनेटच्या क्षेत्रात क्रांती झाल्यानंतर, तेव्हा नोकिया सारखे कंपनी म्हणली की आमचं हे काय ठरलेलं आहे की आम्ही असंच करणार आणि आम्ही असंच राहणार. तर एक काळ होता की जेव्हा नोकिया हा बेस्ट सेलर होता, ओनली सेलर आणि त्या स्पर्धेत तो मागे पडला का? कारण अँड्रॉइड इंट्रोड्यूस झाल्यानंतर काळाप्रमाणे बदललं गेलं नाही. तर सोशल मीडिया ही मूलभूत गरज आहे का? आज तर आहे, काळाप्रमाणे बदलावं लागेल. नाही तर काळाच्या मागे जाणं.
Irrelevant तू राहशील. irrelevant राहशील 100%. पण त्याच्यात स्वतःचं भान जपणं हे गरजेचं आहे. एक्झॅक्टली हा मुद्दा गरजेचा आहे की तुला स्वतःला किती काय करायचंय, किती वेळ बघायचंय, कुठला कॉन्टेंट बघायचाय, किंवा मी म्हणतो आता कुठला कॉन्टेंट बघायचा याच्यावरती लिमिट राहिलेलं नाही. मला सगळाच कॉन्टेंट दिसतोय आजकाल. मला जो बघायचा नाही तो पण दिसतोय. हो. मला प्यारी प्यारी आखिया पण दिसतंय, आणि मला ते थ्रीसम फोरसम पण दिसतंय, आणि मला ते गंदी बात पण दिसतंय, मला त्याच्यानंतर नोबेल प्राइज कोणाला मिळालं ते पण दिसतंय, मला सगळंच दिसतंय. मला आता ह्याच्यात लिमिटच पण राहिलं. मला असं वाटतं की ह्याच्यानंतर मुद्दा असा येतोय की माझा मेंदू ते प्रोसेस करायला सक्षम आहे का, सगळी इन्फॉर्मेशन. त्यालाच धरून मलाही एक प्रश्न आहे चौघांना. सोशल मीडिया आलं ठीक आहे, तुमचं कंटेंट कन्झम्पशन बद्दल बोलणं झालं, तुमचं कंटेंट पोस्टिंग बद्दल काय म्हणणं आहे? हे काय जे तुम्ही स्वतः करताय. म्हणजे आता हे आपण ठरवून ही एक आयडेंटिटी कॅरी केलेली, कारण ही आपल्या बरोबर अनेक लोकांची मत आहेत आज. फक्त ब्लंटली ओपनली बोलली जात नाहीये, आणि आपण हे सगळे अनुभव घेऊन बोलतोय आज. चेहरा यासाठी लपवतोय की कारण नकोय आम्हाला काय चेहरा दाखवला तर आम्ही नाही दाखवला. भित्रे आहोत. हा आहे तर आहे भित्री. चला, मला काय मार नाही. खाल्लेला आवडत नाही. आम्हाला जेलमध्ये नाही जायचं. माझा मुद्दा असा येतो की जेवढे लोक आज आपण सोशल मीडियावर आहोत, आणि जेवढ्या लोकांना आपण सामान्य यांना फॉलो करतो, ती लोक सुद्धा जे पोस्ट करतायत त्या त्यांच्या 24 तासात मधला एकच क्षण आहे जो आनंदाचा आहे. हो. पण तो अशा पद्धतीने प्रोजेक्ट केला जातो की त्यांचं अख्खं लाईफच इंटरेस्टिंग आहे. आणि ह्याने काय होतं की अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन सुरू होत आहेत ना. हो. म्हणजे तुला ते कळतंय का आपण की ह्या वयात ज्याचं लग्न नाही होते त्याला दिसतं की प्रत्येक जण लग्न करतोय. तो माणूस किती डिप्रेशन मध्ये जाईल बरं. त्याचा मेंदू तो, मी तेच म्हणले, त्याचा मेंदू कॅप्चर, त्याची भावना, मानसिक आरोग्य त्याचं आहे का चांगलं हे सगळं प्रोसेस करायला, तर नाहीये. याच्यावर परिणाम झालाय, याच्यावर आपण आणि खूपच झालेला आहे. आणि जर तू एखादी गोष्ट मूलभूत गरज म्हणतोय तर ती अन्न ही तुझी मूलभूत गरज आहे. ते चांगलं नाही घेतलं तर तुझं पोट खराब होणं आहे ना, तुझ्या आरोग्यावर परिणाम होणं आहेच ना. सेम मला वाटतं सोशल मीडिया पण तसाच आहे. नाही, पण अजून एक आता आहे. तुम्ही बोलताना मला असं जाणवतं की इट इज नॉट ऍब्सोल्युटली नेसेसरी. कारण का तुम्ही जसं म्हणतायत की आता परत मॅटर ऑफ चॉईस आहे की तुम्ही जर त्या सेट ऑफ माइंडचे आहेत की मला पर्टिक्युलर गोष्टच कन्झ्युम करायची, मग तुम्ही ॲज अ पर्सन नेहमी चूज करू शकतात की पुस्तकात जाऊन करू मी, का फक्त गुगल उघडून गुगलवरच म्हणजे सर्च करल आणि तेवढ्यापुरतीच माहिती घेऊन संपवले विषय. कळतंय का तुला? ते एक लिमिट सेट करू शकतात तुम्ही की मला दुसऱ्यांचं ऐकून नाही घ्यायचंय बळजबरी, आणि मला माझं जे काही म्हणणं आहे नाहीये ते पर्सनलीच कदाचित सांगायचंय जाऊन, कारण तिथे 4 लोक कान आहेत बसून ऐकतात. हे जर असा काही टाईपचा काही माइंडसेट असेल तर इट वर्क्स फॉर यू, की तुम्ही नसले सोशल मीडियामध्ये तरी चालेल. इररिलेव्हन्स मध्ये अजून एक गोष्ट, एक ऍप्लिकेशन आपण विसरलोय किंवा कदाचित आपल्याला त्याच्यामध्ये काही रस राहिला नाही. तर एक काळ आला होता मध्ये जेव्हा आपण सगळे काय मित्रांचं भेटायचं ठरलं, तेव्हा खूप मोठे काहीतरी गेट टुगेदर असेल, तर तिकडे हॉटेलमध्ये गेल्यानंतर एक डिश यायची, आणि ती जी डिश मागवली त्याचं 10 जण फोटो काढायचे अरे आणि ते स्नॅपचॅट वरती टाकले. सगळीकडे. तू झोपत असताना एक स्नॅप पाठवला जायचा का, कारण तुला ती स्ट्रिक मेंटेन करायची. मॅट्रिक्स मध्ये अडकला. हा, तू हजेरी देतोय. हजेरी देतोयस. तुझ्या आयुष्यात जे काही घडतंय ते तू दाखवतोयस. मी आता ड्राईव्ह करतो, कार चालवतानाचा फोटो करायची पोरं टाकायची, करतात की कार चालवताना फोटो टाकला. तू इवन आज कुठे फिरून जरी आलास त्याचा तू फोटो जोपर्यंत टाकत नाहीयेस तोपर्यंत तू फिरून आलायस हे तू सांगत नाहीस. किंवा मी फिरून आलोय तर माझा जो आनंद आहे तो तुम्ही पण घ्या, हो. नाहीतर मला आनंद भेटतो तुम्ही जा. माझ्या आयुष्यातल्या फक्त आनंदाच्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतो, बाकी सगळं नाही दाखवत. माझ्याकडे पैसा आहे नाहीये हे मी नाही दाखवत. माझ्या आयुष्यात वैवाहिक आयुष्याचे लागलेत हे मी नाही दाखवत. माझा बाप मला 2 कान फडतो हे नाही दाखवत. माझ्या ऑफिसमध्ये माझी इतकी ठासून मारली जाते हे मी नाही दाखवत. मी कोणीच दाखवत नाही. खरं तर ना आता हा कॉन्टेंट यायला पण सुरुवात झाली आहे माहिती आहे का, की हो, कारण ह्याची पण community बनवली ना. रिॲक्शन येणं खाली या कॉन्टेंट म्हणजे मध्यंतरी मी एक बघितलं की घरात काहीतरी मुलगा गेला आणि त्याने कॅमेरा लावून ठेवला, आणि मग त्याच्या बापाने त्याला फार आरडाओरडा केला आणि त्याने ते पोस्ट केलं की हाऊ माय फादर रिॲक्ट ऑन दिस. सो तो हे पण यायला लागलंय, पण आता हे वेगळ्या पद्धतीने मांडलं जातं, तो वेगळा म्हणतो. कारण त्याच्याही समस्या तशाच येणार चालू होतं. हा, त्याच्याही समस्या असंच होणार की बघा माझं दुःख जगात, म्हणजे माझ्या इतकं करुणेचा सागर कुणीच नाही. नाही, पण मला आता स्नॅपचॅट बद्दल बोलताना असं जाणवलं की एकंदरीत प्रत्येक गोष्टी आपण काय करतोय किंवा काय नाही करतोय, तर बऱ्याचदा त्या स्नॅपचॅट वरती ड्राईव्ह करताना किंवा मी शॉपिंग केली
नायकीचा शूज घेतला, मी ह्या गोष्टीचं हे घेतलं, ते घेतलं, हे टाकलं जातं. पण त्याचबरोबर आपण ऍडमिट झाल्यानंतर दवाखान्यातले पण साहेब मी बघितले की ते बापरे, सलाईनचे जखम. त्यानंतर आजकाल ते डॉग लवर खूप प्रकरण सुरू झालेलं आहे. तर कुत्र्याला आंघोळ घालायला कुठल्या तरी त्या केअर सेंटर असतं काहीतरी नवीन, ते मला माहित नाही. तर त्या केअर सेंटरला गेल्यानंतर त्याला कसं हे केलं गेलं हे टाकण्यात येतं. आता मला असं म्हणायचंय याच्यावरती की ही गोष्ट मला पर्सनली आवडत नाही, पण मी बघत नाही का आता हे मला माहिती कसं, तर मी हे बघतो की अच्छा हे असं असं चालू आहे, असं असं झालंय, पण मी ते स्नॅप करतोय का तर मी करत नाही. तर जो तुझा मुद्दा होता की तीक्ष्ण त्याच्यावरती धारधार मारण्याचा किंवा आपल्याला एकंदरीतच प्रत्येकाचं जे जे काय मत आहे त्याच्यावरती, की हा माझा पर्स्पेक्टिव्ह आहे की मला बघायला आवडतं की हे काय चाललंय काय नाही चाललंय. रादर किंवा असं वाटतं मला कधी कधी हा सगळा विषय पुढे नेताना की एक काळ आला होता की जेव्हा कम्प्युटर ही गोष्ट मध्यंतरी खूप गव्हर्नमेंट ऑफिसेस कॉर्पोरेटमध्ये वापरली जायला लागली, आणि त्या काळात आपलं शिक्षण होत होतं, आपण स्कूलिंग करत होतो, आणि त्या काळात आपल्याला थोडंसं हँडलिंग पटकन जमत होतं. तेव्हा आपले वडील किंवा आपलं जे जनरेशन होतं, आपल्या पुढचं जनरेशन जे आपले वडील किंवा आजोबांच्या वयाची कॉर्पोरेट आणि या क्षेत्रात जॉब करत होते, त्यांना ए बी हे जे काही चालू होतं, असं वापरलं हे जे काही चालू होतं, हे जे काही चालू आहे, किंवा आजही ते असं बघितलं जातं सेल्फी घेताना असं काहीतरी मोबाईल आहे, तर हे तंत्रज्ञानात ते कुठेतरी मागे पडतात. आता मी स्नॅपचॅट या विषयाला परत येताना असं म्हणेल की ह्या पिढीचं जे काही चाललेलं आहे आता, मी काय पाठवतायत, काय करतायत, काय नाही करतायत, याच्याशी मी थोडासा, माझं अशी इच्छा आहे की मी थोडंसं कनेक्टेड राहावं. भले मी मला ते करायचं की नाही हा माझा कॉल राहील, पण मला ते पण मला ते बघायचं की काय चाललंय, उद्या त्या जनरेशन मध्ये काहीतरी नवीनच आलंय आणि मला माहितच नाही. रिलेव्हंट राहण्यासाठी म्हणजे मला इन्फॉर्म्ड ओपिनियन किंवा इन्फॉर्म चॉईसेस तुला बनवायचे, तुला इन्फॉर्म चॉईसेस बनवायचे, तू जर त्याच्या मागे पळत राहिला तर ते नेहमी तुझ्या पुढेच राहणार आहे 100%. पण मला त्याच्या मागे पळायचं असं नाही. तुला इन्फॉर्म मला ते कळतंय ना, ठीक आहे, मला कळतंय इथपर्यंत माझं मत आहे की मला बघायचंय काय चाललंय काय नाही चाललंय. आता जसं आपण मगाशी डेटिंगचा विषय गेला तो वेगळा विषय, पण आता डेटिंग मध्ये ते सिच्युएशनशिप आले, हे आले, त्याच्यावरती वेगळा विषय होईलच 100%. पण त्याच्यालाही कुठे ना कुठे सोशल मीडिया हे प्रकरण आहे जबाबदार, कारण तुम्हाला अवेलेबिलिटी जोरात आहे, तुम्हाला प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक व्यक्तीची आवड निवड आणि काय आवडतं हे लगेच कळतंय. त्याच्यामुळे तू अप्रोच करताना पहिले गुलाबाचं फुल आणि लव्ह लेटरच दिलं जायचं. पण आता एखाद्याला जर कुत्रा आवडत असेल तर त्याला छोट्या कुत्र्याचं पिल्लू म्हणून दिलं जातं. म्हणजे कुत्रा घेऊन त्याला एखाद्याला डेटवर जाण्यासाठी जर निसर्गप्रेमी असेल तर त्याला पहाडावर जाण्यासाठी अप्रोच केलं जातं. तर या गोष्टी कुठे ना कुठे बदलल्या. मग आता याची काय डिमांड वाढली, जो डिमांड आणि सप्लाय हा मोठा विषय आहे बिझनेसचा. ते सिच्युएशनशिप का सुरू झालं, तेच डिमांड अँड सप्लाय हा मोठा विषय. सोशल मीडिया त्याला आहे कारणीभूत, कारण पटकन अवेलेबल आहे, आणि काय आहे कसं आहे, माझी आवड कशी नाहीये त्या हिशोबाने चॉईसेस करणं. आता हे चांगलं किंवा वाईट याच्यावरती मला वाटतं एक एपिसोड होईल. जायचं पुढच्या राहायला जाऊया. केवढं चॉईस करतो अरे आपल्यात. त्यांचं हे आहे ना, मुद्देच एवढे आहे. ओके, सोशल मीडिया आणि सेक्स. अरे वा, मजेदार विषय. मजेदार विषय. तू एकदम असा मोठा विषय काढतोयस ना. माझं असं म्हणणं आहे की असलं पाहिजे. सेक्स सोशल मीडिया पाहिजे असा मुद्दा नाहीये. सेक्स आणि सोशल मीडियाचं काय रिलेशन आहे, अच्छा तसं त्याच्यामध्ये मग सगळ्या पद्धतीचं डिपिक्शन ऑफ सेक्स इन सोशल मीडिया. मी जरा सुरुवात करताना असं म्हणेल की मला बऱ्याच अशा गोष्टी होत्या ना की ज्या सेक्स या विषयाबद्दल माहित नव्हत्या, त्या सोशल मीडियामुळे माहिती झाल्या 100%. इन्फॉर्म बराच म्हणजे मी ओव्होल्युशन पिरियड हा मला ना शाळेत शिकवला गेला, मला काही माहित नव्हतं या ओव्होल्युशन पिरियड बद्दल. ते मला सोशल मीडियामुळे व्यवस्थित कळलंय का तर 100% कळलंय. आता याची दुसरी बाजू ही पण आहे की मला त्याच्यामुळे मिसअंडरस्टँडिंग पण खूप झाल्यात का तर झाल्या की नेमकं काय. पण हा एक म्हणजे सुरू करतानाचा विषय मला असं मांडायला वाटतं की सेक्स याला टॅबू हा विषय घेऊन आपण चर्चा करण्याआधी ही एक गोष्ट आहे महत्वाची. मला बऱ्याच अशा गोष्टी हाऊ थिंग्स आर हँडल हे पण आज हो. ह्याच्यामुळे कळलेलं पण. किंवा भिन्न लिंग म्हणजे आपल्यापेक्षा इतर जेंडरचं ज्यांच्याशी तुम्हाला एक काय क्युरिओसिटी, हेल्दी रिलेशन मेंटेन करायचंय त्याच्याबद्दलच्या इन्फॉर्मेशन तुम्हाला अजिबात दिल्या जात नव्हत्या. त्या कुठेतरी तुम्हाला इन्फॉर्म झाल्या का तर त्या जेंडरला तिथे इम्पॉर्ड फील केलं गेलं. म्हणजे महिला तिथे जास्त आल्या तर त्यांच्याबद्दलच्या ओपिनियन्स तिथे जास्त आल्या आणि त्यांच्याबद्दलच्या माहिती तिथे जास्त आल्या, जेणेकरून पुरुषांना त्याचा
फायदा झाला. हे अगदीच खरं आहे. म्हणजे पुरुषांनाच नाही पण दोन्ही बाजू जे काय आहे. अगदी अगदी अगदी. पण आता मुद्दा कुठे येतो माहिती आहे का, सेक्शुअली एक्सप्लिसिट जो कंटेंट वाढतो सोशल मीडियावर, आता त्याचा एक मार्केट आहे. म्हणजे कोणसे कलर की चड्डी पहने हो, हा 1 मिलियन लोकांनी बघण्याचा विषय का असेल? म्हणजे कारण आहे ना पॉप्युलेशन तेवढी आणि सेक्शुअली डिप्राइव्ड लोक जास्त आहेत. बरोबर. जसं साल्वादोर म्हणतोयस तू की ह्याने तुझ्यासारख्या एक खूप कमी वर्गाला, आपल्यासारख्या कमी वर्गाला त्याची माहिती मिळाली. कोणी ते चांगल्या पद्धतीने कसा वापर करावा हे कळलं. इन्फॉर्म ओपिनियन घेऊन, इन्फॉर्म नॉलेज घेऊन तू ते केलंस. पण इथे काय होत आहे की इथे एक गटच तयार केला जातो. तुला असं कळतंय का की फेसबुकला जर तू बघशील ना, त्यांचा जो व्हिडिओचा तो एक आहे, तिथं बरेच कंटेंट असे आहेत आणि विशेषतः उत्तर भारतातल्या महिलांच्या ज्या व्हिडिओज तिथे येतात ते अशा लिटरली, म्हणजे ते भाभी देवर जे आपण कॉमिक मध्ये वापरलं जायचं ते सगळं त्या पद्धतीने तिथं ठासून भरलं आहे. त्याच्या मागे मला वाटतं की मेल ऑडियन्सला डिप्राइव्ड तो हे केला जातो. म्हणजे त्यांच्याकडे जो ऑर्केस्ट्रा आहे बिहारचा, तो कुठे ना कुठे महाराष्ट्रात आता हळूहळू सुरू झाला. हे सोशल मीडियाने त्याला व्हॅलिडेशन मिळालं की अरे एवढं केलं तर एक आम्हाला ऑडियन्स गॅदर करतो आणि चांगलाच त्यांना ऑडियन्स मिळाला. एक्झॅक्टली. आणि प्लस तुला कळतंय का की जे लोक आता ज्या महिला स्वतःहून कंटेंट बनवत आहेत, नथिंग अगेन्स्ट देम, पण त्यांना माहिती की दे व्हॉट दे आर सेलिंग 100%. बट व्हॉट दे डोंट नो की व्हॉट इज द इम्प्लिकेशन ऑफ इट. मला प्रॉब्लेम हा आहे की इवन इफ दे नो दे बी इन स्टेट ऑफ डिनायर. मला ते नाही पटत. हा तो माझ्याकडे वाईट नजरेने का बघतो? हो. नाही माझं नाही. असं म्हणणं आहे की तुम्ही अवेअर आहात तुम्ही काय करताय, तर तुम्ही Accept ओपन करा. ऍक्सेप्ट करा ओपनली. आणि इरेलेव्हंट की मेल आहे फिमेल आहे कोणी कोणी असू का? द्या. किंवा कोणतं अदर जेंडर असू द्या. बट जर तुम्हाला माहिती की तुम्ही ते करताय, बट देन अगेन यू से की नाही तसं काही नाही, देन कितपत लॉजिकल आहे हे समजून त्याच सोशल मीडियावर सांगायचं आणि सिंपती अजूनच गेन करायचं. म्हणजे हे जे काही प्रकरण चाललंय सिंपल आहे की एक अभिनेत्री कुठल्या पद्धतीचे कपडे घालते, तेव्हा एक कुठली तरी काय म्हणतात लोककलावंत तशा पद्धतीचे कपडे घालते, पण तिकडे अश्लील तर तिला म्हणलं जातं. आणि मग ही अभिनेत्री मोरल स्टँड घेऊन म्हणते की तू अश्लील आहे. तुझी नजर खराब. नाही ती महिला अश्लील आहे, मी किती शिलवाने बघा. अच्छा. आणि मग खाली मग ते गुळपाड्या लोकांचं असतं की ताई तुम्ही जे म्हणता ते अगदी मनाला लागतं, तुम्ही जे आहात ते. मग आणि हा ताई म्हणून कधी मग हळूच तिचं नाव घेऊन डीएम मध्ये घुसतो हेही कळत नाही. म्हणजे आणि ह्याचे हे पण आहेत ना, म्हणजे क्लास सुद्धा यामध्ये आहेत. म्हणजे जर तुम्हाला आठवत असेल तर उर्फी जावेद जी आहे ती मुंबई मधल्या पापराजीज किंवा या ह्याच्यामुळे ती जरा बूम झाली आणि आज ती एक प्रॉपर सेलिब्रिटी. पण ह्याच पद्धतीचा कॉन्टेंट. आणि मला असं वाटतं की तिने ते मला ते फॅशन सेन्स वगैरे नाही हे मी मान्य करतो, पण मला आज एवढा सेन्स आहे की जे वल्गर आहे ते वल्गर आहे. पण मग ह्याची डेफिनेशन अज्ञात आपण ठरवणार कोण की वल्गर काय? आता तू डेफिनेशन ठरवू आता मी नाहीच ठरवू शकत ना, माझ्या हातात कधी कंट्रोल नव्हताच. आणि ना मी कोणाला सांगतोय की तू हे ठरव, मी माझ्यासाठी स्वतःसाठी म्हणू शकतो. हे वल्गर आहे का, तर माझ्यासाठी हे वल्गर आहे. पण त्याच पद्धतीचं छोटे कपडे घालणं, माझं छोटे कपडे घालण्यालाही विरोध नाही, पण काही वेळा कळून येतं की हे कशासाठी घातलं गेलं. हो. आणि त्याच पद्धतीने जेव्हा ग्रामीण किंवा टियर 2 टियर 3 सिटीज मधलं कोणीतरी करतं, त्यांना लोक काय म्हणतात, त्यांना रिएक्ट करायची पण पद्धत वेगळी आणि हिच्यासाठी रिएक्ट करायची पण वेगळी. क्लास सुद्धा मॅटर करतो याच्यामध्ये. आणि मग त्याच्यावर एक चारित्र्यावरच येतात. हो 100%. आणि काय होतं माहितीये का की कल्चर आपल्या देशात एवढी भिन्नता आहे किंवा साडी घालण्याच्या पद्धतीमध्ये पण डिफरन्स आहे. आणि त्यातूनही काही लोकांच्या म्हणजे पुरुषांच्या सेक्शुअल भावना चाळवल्या जातात. म्हणजे बघशील ना नॉर्थ इंडियन महिलांचं जास्त व्हिडिओ बघणारे आपल्याकडचे किंवा खालचे डाऊन साऊथचे लोक. म्हणजे साऊथ एवढं कशाला सोशल मीडिया सोड, साऊथ इंडियन काही सिनेमामध्ये नेव्हल शॉट हा एक प्रकारच त्यांनी इन्व्हेंट केला होता. तो का केला होता का त्यांना माहिती की प्रायमरी मेल ऑडियन्स तेच बघायला येतो, त्यांचा हिरो त्या महिलेच्या बेबी तशीच असतो. एवढं मोठं उदाहरण आहे सिल्क स्मिता सोड, बाहुबलीमध्ये अरे अख्खा सिक्वेन्स आहे. म्हणजे जो सिनेमाला आपण एवढा अभिमानाने हे करतो राईटफुली सो, त्याच्यातही हा प्रकार आहेच. ही सेक्स हा जो विषय आहे ना, हा खूप आधीपासूनच खूप सेलेबल विषय होता. खूप आधीपासून. व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन येण्याच्या माणसाची गरज आहे, माणसाची कमोडिटी नाहीये.
चौकन आज चौकार मारतोय हा यार मला माहिती आहे. नाही पण व्हिज्युअल माध्यम येण्याच्या आधीपासून पण सेक्स हा विषय सिलेबल Syllabus आहे. इव्हन काही कुठल्या ना कुठल्या माध्यमातून तो कुठला तरी मिळवण्याचा किंवा हो, दाखवण्याचा हो. प्रयत्न केलाच जायचा. काही लोकांची पडती करिअर म्हणजे हे 2-3 वेळा नाही आहे, ते 4-5 वेळा झालेलं होतं. एखादी अभिनेत्री असते, तिने एक काळ थोडाफार चालवलेला असतो, गाजवलेला नाही म्हणतो, चालवलेला असतो. नाही, गाजवलेलाच म्हणतात म्हणजे प्रमाण भाषेत गाजवलेला. हा तर गाजवलेला असतो. त्याच्यानंतर तिची पॉप्युलॅरिटी डाऊन येते आणि त्याच्यानंतर अचानक तिचं एमएमएस स्लीप होतं आणि परत पॉप्युलॅरिटी आली. आणि या सगळ्यासाठी त्यांनी कळतंय का तुम्हाला त्यांनी हो, मी तुम्हाला काय करावं लागलंय त्याला? मला असं प्रेक्षकांना म्हणायचंय की आम्ही अभिनेत्री किंवा हे म्हणतोय याचा अर्थ आम्ही महिला विरोधी नाही. हो. आम्ही हे फक्त पुरुषांना शिवाय घालतो कारण की याचे कंझ्युमर पुरुष आहेत. एखादी गोष्ट चालवण्यामागे जो कारणीभूत आहे ना, हो, तोच चुकीची problem आहे. गोष्ट करण्यामागे जेवढा कारणीभूत आहे तेवढा ते बघणारा पण कारणीभूत. आता मी तुम्ही म्हणाल की कोणीतरी पर्सनल प्लेजर त्यातनं डिराईव्ह करते ह्यात रॉंग आहे. 100% त्यात रॉंग नाही. प्रॉब्लेम काय होतं की काही वेळास ह्या पर्सनल प्लेजर नुसते घेऊन गप बसणारे लोक नाहीये. त्या पर्सनल त्यांना सुरुवात असते त्या प्लेजरला हे करण्याची आणि त्यानंतर ते लोक जे बघतायत स्क्रीनवर त्याचं इमिटेशन करायला जीवनात हो. सुरुवात करतात. हा यार हे जरा risky म्हणजे आहे. आणि मग त्याच्यामुळे हे जे थोडक्यात पुढे म्हणजे वाढतात, हा, ते जरा risky. वृत्ती तिथनं तयार होते. 100% नवीन पिढी म्हणजे शॉर्ट तो आहे. कोणीतरी खरंच म्हणजे असे छोटे कपडे म्हणून नाही पण कोणीतरी ग्लॅमरस कपडे घालून कोणतरी चाललंय बाहेर, जेव्हा तुम्ही म्हणतात की खरंच हॉट दिसते आणि ते कॉम्प्लिमेंट म्हणूनच म्हणतात, तर समोरचा माणूस तुम्हाला समजून पण घेत असेल आणि थँक्यू म्हणून निघून जात असेल, ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही झटू शकतात त्या पोरीला. हो म्हणजे नाही का की मग बोलूनच जा 15 मिनिटं थांबच ना आणि शिट्ट्याच वाजवले ही नाही पद्धत. कारण की ह्यातून तू शिकलाच तेस ना. हा प्रॉब्लेम तो मला एक हे वाटतंय की रूप किंवा सौंदर्य हा निसर्गाने स्त्रीला दिलेला एक खूप मोठा वरदान आहे. हो म्हणजे जी आज तिच्याकडे ताकद आहे रूपाची, ती निसर्गाने त्यांच्यापर्यंत आणून दिलेली आहे. किंवा असं म्हणतो ना की कारण की आपण पुरुष आहोत म्हणून कदाचित आपल्याला तसं वाटतंय पुढच्या जेंडरला उलट वाट. हो हो हो. आता जेंडर काय राहिलं, 98-99 जेंडर तयार केलं राव. आता कशाला ते नाही नाही पण आता इथे तरी हा, आपण मी- आपल्या डोक्यात जे हा, आहे मी तेच सामान्य opinion आहे. माणसाच्या हा. हिशोबाने सांगतो की रूप एक हे आहे, पण काय झालंय ना, व्हॅलिडेशन, समाजातलं व्हॅलिडेशन हा जो एक प्रकार आहे, मी मध्ये परत एकदा हे सांगेन, उल्लेख करेन त्या गोष्टीचा. मी एक व्हिडिओ बघितला होता की प्रत्येक माणूस आज एक त्याला व्हॅलिडेशनची आवश्यकता असते, नीड असते. त्याच्यामध्ये जेव्हा बाई आज एक फोटो टाकतीये तेव्हा तिला विदिन 10 सेकंड किंवा विदिन 5 मिनिट्स तिला 100, 200, 500, 1000 लाईक्स येऊन गेलेले असतात बरोबर. आणि ते तिला मिळणं खूप सोपं आहे. नाही तिला मिळवलं नाही, माणसांना ते करून देणं. आणणं सोपं आहे. हा. हा, कारण हरामी आहेत पोरं. हा. हो. आणि रिकामे पण आहेत. आणि तर ते 400-500 लाईक्स येऊन जातात. हम्म. बरंच पोरगा जेव्हा हे करतो तेव्हा ती कारण होत नाही. मुलींची आणि संख्या त्याला इंस्टाग्रामवर आहेच कमी कम्पेअर टू मेन किंवा कुठल्याही प्लॅटफॉर्मवर महिलांची संख्याच कमी. हे बघ अरे पण मी व्हॅलिडेशनचं सांगतोय, तुम्ही परत कन्फ्युज होताय. मी हे पॉप्युलेशन किंवा कन्झम्पशन या मुद्द्यांमध्ये जात नाहीये, मी सायकोलॉजिकल विषयामध्ये की व्हॅलिडेशन जे तिला माहिती आहे की आता ठीक आहे, हा मला इकडे जर हे बघ, तू जेव्हा आयुष्यात डिप्रेस्ड असशील तेव्हा तुला काय लागतं, एक साथ लागते कोणाची तरी, किंवा तू एक्झिस्ट करतोय, एक एड्रेनलिन रश लागतो तुला. तिच्यासाठी आज इतकं सोपं आहे की ती, आणि हे माझं जेनरिक ओपिनियन नाही बट आता ते जेनरिक झालेलं आहे की तिने फक्त फोटो टाकला, विदिन 10-15 मिनिट्स तिला एक 500-1000 जण त्यांच्या आयुष्यात ती एक्झिस्ट करते याचं व्हॅलिडेशन मिळालंय. पण पोरगा जेव्हा टाकतो तेव्हा 10 ते 15 मोजून येतात. पण कारण की याने हे त्याच्या सायकोलॉजीवरती पण इफेक्ट होतो. हो कारण की प्रॉब्लेम असा आहे की पुरुष हेच सांगतो ना की पुरुषांनी कधी दुसऱ्या जेंडरवर कम्युनिकेशनच केलं नाही तेवढं. समजते मला काय म्हणायचंय. म्हणजे पुरुषाला तेवढी गरज वाटते कारण की तो एवढा डिप्रायव्ड आहे पॅट्रियार्कल सोसायटीमध्ये, म्हणून तो जे मिळेल ते घेतोय. वेळेस स्त्रीला तेवढं डिप्रायव्ह काय म्हणतात त्या बॅरिकेडमध्ये ठेवलं नाही कारण की तिच्यावर 10 जणांच्या नजरा तशाही असणार आहेत. समजते मला की तू खालच्या चौकात जा, 15 पोरं तुला अशीही चालताना दिसतील, पण एखादी बाई त्यातनं पास झाली की सगळेच जण बघणार. कारण की हा आपल्या देशाचाच एकूण कलेक्टिव्ह प्रॉब्लेम आहे. याच्यासाठी तू एका व्हॅलिडेशन, आणि पुरुषाला जर लाईक वरनं व्हॅलिडेशन किंवा कुठल्याही माणसाला लाईक वरनं व्हॅलिडेशन हवं असेल तर तिथंच प्रॉब्लेम सुरू आहे. आणि इन जनरल इरेस्पेक्टिव्ह ऑफ मेल फिमेल सोशल मीडियामध्ये व्हॅलिडेशन गेमच वेगळा आहे. म्हणजे तुला 300 आहेत आणि मला 100 आहेत, हा पण एक वेगळा गेम आहे. म्हणजे मुलगी असू दे, मुलगा कोणी असू दे, हा एक वेगळा game. म्हणजे तू जे म्हणतोय ना, आय अग्री विथ द पॉइंट इन टर्म्स ऑफ व्हॅलिडेशन, पण ते आपापसात पण आहे. फक्त मुलगा मुलगी किंवा हो. असं नाही, मुली मुलींमध्ये किंवा मुला मुलांमध्ये किंवा वेगळ्या इतर कोणत्याही जेंडर्स मध्ये पण आहे.
की व्हॅलिडेशन इट इज ऑल अबाउट हाऊ, म्हणजे कसं पोर्ट्रेयल आहे आणि कितपत त्याला रिस्पॉन्स आहे अशा कॉन्टेक्स्टमध्ये. जसं तू म्हणतोय की एक मुलगी आहे जिने टाकलं आणि समज दुसरी मुलगी आहे, ती थोडीशी कदाचित तिला फॅशन सेन्स जास्त आहे किंवा ड्रेसिंग सेन्स जास्त आहे किंवा पिक्चरायझेशनचा सेन्स जास्त आहे, तिचा फोटो दिसायला जास्त चांगला आहे, तिला जास्त Photogenic. हा तिला कदाचित जास्त लाईक मिळत आहेत पोर्ट्रेट. काळा गोरा उंच तिचा 13 प्रो मॅक्स आहे, जे काय आहे तिचं फोन चांगला आहे तिचा, तिला जास्त लाईक्स येतात. तिला जसे लाईक्स येत आहेत, ही पण जी दुसरी आहे, यार मी पण तर सुंदर दिसते, मला का नाहीये, किंवा मुलगा पण मी पण तर दिसतो, मला का नाही, ते होतं. ते सोशल मीडिया तर लय आराम आहे तेव्हा. सो माणसाच्या वैयक्तिक जीवनात किंवा निसर्गाने त्याला दिलेल्या देणमध्ये सुद्धा सोशल मीडियाचा एक खूप हा. मोठा हा. इम्पॅक्ट तयार झालेला आहे. कारण आणि त्यांनी सोशल मीडियाने ठरवलं ना, सुंदर बाईला माणसाला पण ते डिप्रेस करू शकते जर ठरवलं की नाही ह्याला पाडायचंच, तर हे करू शकतात. एवढी तर आहे. सोशल मीडियात आहे की ते हा. काही इंटरप्रिटेशन काही लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकतो. आणि अंड्याचा एक फोटो मिलियन मध्ये पण लाईक्स हो आणि त्याचा काही अर्थ नाही. त्याचा काही झालं. टॉप लाईक फोटो सुद्धा आहे. Yes. चालेल पुढचा मग. सोशल मीडियावरच्या रिकग्निशनमुळे रिस्पेक्ट मिळतो का? म्हणजे रिकग्निशन आणि रिस्पेक्ट यात अंतर. ओके, मला एकदा एक्सप्लेन करून सांगशील का? आता हे बघ, जसं तुझ्या मुद्द्यानुसार मी सांगतो की काही लोकांना सोशल मीडियावर ओळखलं जातं, कारण इन्फ्लुएन्सरच म्हणूया आपण, की त्यांना ओळखलं जातं. पण मग तू त्यांना रिस्पेक्टेबल म्हणशील का? बरोबर, मी दीपक कलालला रिस्पेक्टेबल नाही. हा, किंवा मग लोकांनी ते ठरवून ठेवलंय की सोशल मीडियावर काही लोकांनी असं ठेवलं की मला पैसा मिळतोय, मला रिकग्निशन मिळतंय. रिकग्नेशन पेक्षा मी म्हणेल की आता जे काय ध्येय आहे एकंदरीत, मगाशी आपण बोललो की मला फेमस व्हायचंय, म्हणजे कुठल्याही मार्गाने का असेल पण मला फेमस व्हायचंय हा, सोशल म्हणजे रिस्पेक्टेबल कॅरेक्टर माझं बनवायचंय का, तर माझा तो ध्येयच नाही, कारण त्याच्यासाठी खूप मेहनत लागते. Whereas मला एक रिकग्नायझेबल कॅरेक्टर बनवायचं त्यासाठी आहे. तुमचं काम चांगलं हवं, चांगलं किंवा काहीतरी नावाजलेलं हवं, तुम्ही केलेले कष्ट प्रामाणिक हवे, या सगळ्या गोष्टी धरूनच मला वाटतं रिस्पेक्ट दिला. म्हणजे तुला एक चांगलं- मला डेफिनेशन कन्फ्युजन पण आहे, म्हणजे या मुद्द्यालाच मी धरून अजून एक हे मांडेल, तुम्ही सगळ्यांनी त्याच्यावर ओपिनियन द्या. कंटेंट क्रिएटर्स खूप आहेत आज, त्या अभिनेत्यांना किंवा कलाक्षेत्रात जे वर्षानुवर्ष गाजतायत, त्यांना आज त्यांचा सिनेमा चालवण्यासाठी किंवा प्रमोट करण्यासाठी त्यांना या इन्फ्लुएन्सर्सची गरज पडते, बरोबर. आणि खूप मातब्बर लोकांना. बरोबर. तर हे काय परिस्थिती कशामुळे आली असं? मला वाटतं एक प्रकारचं दुर्दैवच आहे. म्हणजे एक तुला हेच रिस्पेक्ट अँड रिकग्निशनचा मुद्दा आहे. एकच मिनिट, मला सांग, रिस्पेक्टेबल ऍक्टर बनण्यासाठी खूप अभिनेता बनण्यासाठी तुला खूप वर्ष काम करावं लागतं, खूप मेहनत आहे ती. बाप मोठा लागतो. बाप मोठा लागतो. हा, दोन्हीपैकी काहीतरी किंवा तू एकंदरीत तुला तुझ्या कलेत उत्तम असावा. तू सांग. व्हेरॅज इंस्टाग्रामवर तू काहीही करशील, तू फेमस जर झालास तर तू असा आहेस की हा रिस्पेक्टेबल पर्सनॅलिटी जी समाजात तयार होते, अभिनेता असो, कुठल्याही क्षेत्रातला माणूस असो, तो डिमिनिश होतो ह्याच्यापुढे. आणि हे समाजाचं मला दुर्दैव वाटतं की रिस्पेक्टला किंवा श्रमप्रधान संस्कृतीला आपण नाही मी मला नाही केलं. चौकन मला असं वाटतं की काय ना, आता इन्फ्लुएन्सर किंवा सोशल मीडियावरती एक स्वतःचं स्थान निर्माण केलेले जे काय आहेत सगळे स्टार्स किंवा जे काय सेलिब्रिटी आहेत, रील स्टार्स, जे काय आहे सेलिब्रिटी स्टार्स जे काय आहे, ते सगळ्यांचा वापर आज ज्या गोष्टीसाठी एक महत्वाचा विषय फॅक्टर ठरला त्यांना बूम होण्यामध्ये, ती म्हणजे ॲडव्हर्टायझिंग. की ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचते. आणि कंपनीज असो, चित्रपट असो, जसं तू म्हणला, या सगळ्यांना एक अल्टिमेट गोल काय की माझा चित्रपट, माझा ब्रँड, माझी कंपनी, माझा प्रोडक्ट हे मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे. तर आता ह्या रीच जास्त आहे ना. तर आता जे सेलिब्रिटीला एका ऍक्टरला घेऊन ऍड बनवण्यामध्ये जे 30-1 लाखाचं बजेट जात असेल, जे काय जात असेल आता माहित नाही आपल्याला, ते जे काय जात असेल त्यापेक्षा आपल्याला इथे कळेल. 3 लाख देऊन 1 मिलियन पर्यंत पोहोचतोय. तर तर का तुम्हालाही नाही? one तर मी million का हवं. नाही करू? म्हणजे याच्यात दुर्दैव म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की ते एक नवीन ब्रँडिंगसाठी किंवा एक ॲडव्हर्टायझिंगसाठी नवीन गोष्ट उपलब्ध झालेली आहे, तर त्याचा वापर सगळेच जण करतात. पण याचा वापर करत असताना ही जी काही सेलिब्रिटी, रील स्टार, ही जी काही संघटना आहे, ही जी काय आहे कम्युनिटी, त्या कम्युनिटीने स्वतःला कुठलाही कॉन्टेंट केला तरी मला आज ब्रँडिंगसाठी एक चित्रपट, एक डिरेक्टर, एक प्रोड्युसर बोलवतोय, एक मोठा प्रोडक्शन हाऊस बोलवतोय, एक मोठी कंपनी बोलवते, तर मी आता रिस्पेक्टेबल झाले असं ते समजत असतील तर मला वाटतं ते चुकीचं.
कारण जनता किंवा जे काय ऑडियन्स आहे तुम्हाला बघणार ते तुम्हाला रिस्पेक्ट म्हणून बघतंय असंच असेल असं नाही. मला तर त्याच्या पलीकडे वाटतं, त्यांच्या जनता तुम्हाला फक्त 30 सेकंदामुळे ओळखते. त्यांच्या आयुष्यात तुमचं 30 सेकंदाचं मत, 30 पण नाही, मी 2 आणि पण तुम्हाला 30 सेकंद. बघण्यासाठी किती जण तिकीट देऊन येत आहेत हा मला वाटतं. अरे त्याच्यावर मी खूप चांगला मुद्दा सांगू शकतो. एक सोशल एक इन्फ्लुएन्सर आहे समजा, सोशल वर्क करणारा माणूस आहे तो. चल ओपनली सांगतो, चल ह्याच्यावरती युपीच्या इलेक्शनला असा एक प्रकार झाला होता आणि रिसेंटली लोकसभेच्या इलेक्शनला एजाज खान म्हणून एक तो माहित असेल तुम्हाला. एजाज खाननी सोशल मीडियावरती त्याचा इन्फ्लुएन्सर म्हणून ओळख आहे, 4-5 लफडी करायची, ई लफडा वगैरे करणं, तो इन्फ्लुएन्सर टीव्हीच्या काळापासून. हा, आणि तो ते भांडणं करायची, उच्ची लोक आहे असं सगळं करणं. तुम्हाला ते कंटेंट माहित असेल त्यांचा. तर त्यांनी इलेक्शनला नाव घातलं, लोकसभेच्या इलेक्शनला 1000 मतं पण नाही मिळाली रे त्याला. त्याचे फॉलोअर्स काहीतरी मिलियन मध्ये फॉलोअर्स, मिलियन मध्ये नाहीच आहे. मतं 500-1000 पण नाही. बेस्ट एक्झाम्पल आहे रिस्पेक्ट आणि फेमस. आणि आता मला वाटतं अभिनेता ह्या राजकारणापेक्षा आपण दूर जाऊन बघूया की असं नाही की सोशल मीडियावर सगळ्यांनाच रिस्पेक्ट मिळत नाही. काही लोक खूप उत्तम चित्रकार होते, खूप वर्ष त्यांना कोणी ओळखलं नाही, किंवा काही अभिनेते जसं की आशिष विद्यार्थी नावाचे अभिनेते दुय्यम का सेकंडरी रोल आणि विलनचे रोल त्यांनी केले त्या काळात कमर्शियल सिनेमामध्ये, पण तेव्हा त्यांना रेकग्नेशन मिळालं नाही. त्या माणसाचं आज अख्खं करिअर चेंज झालं सोशल मीडियाने. आणि मला आवडतात ही लोक, हो मला आवडतात. ही बघावी वाटतं की छान आहे. त्यांच्याकडे काय म्हणतो आपण फॉलो करणं, यांना ते बेल आयकॉन दाबणं, या गोष्टी यांच्यासाठी खरंच करायला आणि रिटर्न आहेत त्याच्यामध्ये. एक ह्याच्या मी अजून एक ह्याच्यामध्ये पण मुद्दा ऍड सोशल करतो. मीडियाने त्यांना रिस्पेक्टही मिळवून दिला, हे माझं म्हणणं. प्रेमानंद, आणि सगळ्यात मोठं एक्झाम्पल यार प्रेमानंद बाबा. मला काही नाही माहिती, मी त्यांना आतापर्यंत सबस्क्राईबही करत नाही, मी त्यांना कुठे फॉलोही करत नाही. माझं काही कुठल्याही अँगलने मी त्यांना कनेक्ट व्हावं असं येईल. लोकांनी त्यांचे एवढ्या रील्स बनवल्यात आणि त्या आयुष्यात अशाच पॉइंटला येतात ना नेमक्या, की जेव्हा ते ऐकायची खूप गरज असते. पण इलॉजिकल काहीच बोलला नाही रे तो माणूस. तो खूप लॉजिकल बोलला आणि ते ऐकून सुद्धा काही वेळासाठी डोकं शांत होतं. अशी खूप लोक आहेत ती बनलेली. आपला जो मुद्दा होता रेकग्निशन आणि रिस्पेक्ट, तर मला वाटतं याच्यावर आपण असं हे करू शकतो की या गोष्टीचं तुम्ही प्रेझेंट कशा करताय तुमच्या social तुम्ही media वर. काय value add करताय? याच्याने तुमचं रेकग्निशन नंतर तुमचं रिस्पेक्ट देणं आहे की नाही ही गोष्ट ठरवली जाते. किंवा तुम्ही काय व्हॅल्यू ऍड करता, ह्या काय? शस्त्र वापरून काय करता, आणि तोच मुद्दा. बरोबर आहे. याच्यावरती वामनराव पैंचं मला एक वाक्य आठवतं, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. बरोबर. हे इकडे हे होत आहे मला वाटतं. आणि अजून एक मला म्हणजे खात्रीशीर नाही म्हणून एक सांगायला आवडेल की असे बरेच अभिनेते आहेत की ज्यांना बऱ्याचदा संधी मिळाली नाही, किंवा बऱ्याच काय म्हणतात त्या लाईनमध्ये स्ट्रगल करून त्यांना बरंच काय ते काय मिळालं नाही. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्सर या गोष्टीचा फायदा घेऊन काही फॉलोअर्स मिळवले, किंवा जे काय बार्गेनिंग पॉवर वापरली. या गोष्टी करून आता ते अभिनेता म्हणून प्लॅटफॉर्मवरती काम करतायत, वेबसिरीज मध्ये काम करतायत आणि उत्तमरित्या काम करतायत. ते अभिनेते होते, त्याबद्दलही मला वाटतं असं बोललं पाहिजे की येस, त्यांनी चांगला वापर केला त्याचा. त्यामुळे आपण फक्त इन्फ्लुएन्सर या गोष्टीला जे काय आतापर्यंत बोललो निगेटिव्ह, ते तसंच आहे असंही नाही. या लोकांनी चांगला वापर करून आज त्यांची करिअर घडवली आणि ते उत्तम कला आपल्याला दाखवत आहेत आज चित्रपट या माध्यमातून, वेबसिरीज असेल. चांगलं सगळ्यात उदाहरण याला पण एक आहे, ओटीटी मिळेल. ओटीटी हा परत आपला एक मोठा पॉडकास्टचा विषय आहे. पण OTT मुळे मला आज खूप चांगलं वाटतं की पंकज त्रिपाठी सारखा माणूस आज 100% इंडस्ट्रीमध्ये बरीच लोक आहेत, ऍक्च्युअली बरीच लोक आहेत. म्हणजे हा हे अभिनेता आहे. कदाचित हे जर नसतं ते कधीच नाही नसतं झालं. आणि हे खरंच खरंच चांगले स्टँडर्ड कॉमेडियन सुद्धा आपल्याला मिळाले नसते. हाही गोष्ट. सो आपण शेवटचं आता याच्यानंतर आपण थांबू. सोशल मीडियावर गव्हर्नमेंट कंट्रोल हवा का, आणि या सगळ्यामुळे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन संपेल. शेवटचा मुद्दा काय आलाय म्हणजे ह्याचाही वेगळा पॉडकास्ट करावा, नेहमी ते मी म्हणतो, पण आता पण तुला बरेच पॉडकास्ट करायची इच्छा असं मला दिसतंय. चौकन फिक्स्ड आहे आता. नाही फिक्सचा मुद्दा नाही. ते बघ कसं होतं माहितीये का, की आता हे दूध आहे तलवार सोशल मीडिया किती जरी आपण म्हणलं, आता ह्याच्यावर गव्हर्नमेंटने कंट्रोल करावा का, किंवा कोणी कंट्रोल कुठली तरी बॉडी त्याच्यावर बसवावी का, या मताचा मी नाही. बरोबर. कारण की जर त्याच्या कोणी एखादं काय कंट्रोल कोणाच्या हातात गेला त्याचा, तर ते परत तेच होणार की माझ्या बाबतीत आलं तर मी अडवणार, दुसऱ्याच्या बाबतीत मला ज्याचं पटत नाही त्याच्या बाबतीत सब्जेक्टिव्ह देणार होणार, त्याची जी ऑब्जेक्टिव्हिटी असायला हवी ती लॉस होणार. जे मीडियाचं होतं
पण आणि मग तोच मुद्दा आहे, ऑस्ट्रेलियाने 16 वर्षाच्या मुलांना ते वापरायला बंदी घातली किंवा ऍडोलसन्स सारखा आपण त्या सिरीजचा विषय घेतला. काय त्यांच्याकडनं ब्रँड आलं का तुला? नाही नाही ऍडोलसन्स अरे नेटफ्लिक्स नाही पण उत्तम म्हणजे कलाकृती चांगली असेल तर का नाही, जसं आपला पॉडकास्ट चांगला आहे तर हे का नाही प्रमोट करावं कुणी, बरोबर. तर असं येते. म्हणजे एखाद्या गोष्टीला कंट्रोल करायला गेलो तर ते कुणाचं तरी स्वातंत्र्य जाणारच घेणारच आहे. हा 100%. आणि प्रॉब्लेम तिथेच आहे की कशाला, आणि मग परत काय होतं की रिझनेबल रिस्ट्रिक्शन नावाचा एक जो मुद्दा येतो की लहान मुलांच्या हातात हे नको, पण अगेन हे सरकारने जर ठरवलं, प्रत्येक गोष्ट सरकारने का डिसाईड करावी पण? सरकारने जर ठरवलं तर प्रॉब्लेम आहे. माझं हेच म्हणणं आहे की माझं म्हणणं आहे की तुमचे आईवडील जे 16-17 वर्षाच्या मुलापर्यंत फोन पोहोचवतात किंवा 10 वर्ष, आज मुलगा जेवत नसेल, मुलगी जेवत नसेल तुमची 1 वर्षाची, 2 वर्ष, 3 वर्ष, तुम्ही आता फोन देता आहे. तुमच्याकडे एवढ्या वर्षाचा अनुभव आहे, तुम्ही लहान मुलाला एंगेज करू शकत नाही, हे तुमचं फेल्युअर आहे ना. वर त्या पोराचं पण अटेन्शन स्पॅन कमी कमी करा, म्हणजे त्याचंही लावून टाका. कारण त्याचे स्वतःचे आईबापच त्या फोनमध्ये. म्हणजे पेरेंटिंगचं कोणी काय हे म्हणतात त्याला मास्टर क्लास द्यावा सोशल मीडियावर, तर ते कोको मेलनचे जे काही रिदम्स आहेत आणि गाणे आहेत ते आहे माशा आणि काहीतरी नाव आहे त्याचं, माशा काय असलं जे काहीतरी. काय आहे ते पण मुळात कोको हेच मेलन म्हणणं आहे बघत की बघत संस्कार काय म्हणतं की आता जर तू तसं बघायला गेशील तर मग आपली आजी युट्यूब आहे का, ज्यांच्याकडे आपण गोष्टी ऐकल्या, नाही. हाच एक मुद्दा आहे ना की जर तुमचं एक स्किल सेट लॉस होतं तर कुठेतरी तो गेन झाला पाहिजे. सोशल मीडिया किंवा कंटिन्युअस पाहणारे व्हिडिओ हे स्किल सेट आहे का त्या तुमचं फेल्युअर तुम्ही मुलांवर नाही लावू शकत. गव्हर्नमेंट कंट्रोलला ह्या विषयावरती एक्झॅक्ट मत मांडण्यासाठी मला वाटतं अजून काही वर्ष किंवा अजून काही काळ जाऊ द्यावा लागेल. अभ्यास केला गेला पाहिजे. अभ्यास पण म्हणावा किंवा नाही, कारण आत्ताच हे खूप बूम झालंय. मला वाटतं कोविड नंतर फारच सोशल मीडिया बूम झालं आणि सोशल मीडियावरती मला वाटतं कामं व्हायला, आता करिअर व्हायला लागली. त्यामुळे मला वाटतं ह्या गोष्टीला आता 2025 चालू गेलं, फक्त या 4 वर्षात किंवा एक 5-6 वर्षात आपण गव्हर्नमेंट याच्यावरती रूल यावं की नाही याच्यावरती एक्झॅक्ट मत सांगणं बंधने यावेत कुठलीच. एक्झॅक्ट मत यावं म्हणजे सांगणं अवघड आहे. पण मला असं वाटतं की एक गोष्ट असावी की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाल्यानंतर तो वाईटच असतो. त्या हिशोबाने गव्हर्नमेंटनी जर याच्यावरती बंधनं नाही म्हणता येणार, पण ह्या गोष्टीचा वापर करून, म्हणजे आता बऱ्याचदा बॉम्ब कसा बनवायचा हे युट्यूबवरती अवेलेबल आहे, कोणी जाऊ नका सर्च करू नका. तर ह्या गोष्टींचं कसं काय करता येईल मला अजून कळत नाही. ह्याच्यात आता असं काय सेल्फ रेग्युलेशन नावाचा प्रकार असतो ऍपवर कुठल्याही, की कधी पॉर्नोग्राफिक कंटेंट येतो, कधी चाइल्ड पॉर्नोग्राफिक कंटेंट येतो, तर ते स्वतः न्यूट्रलाइज करतात. मला वाटतं तो एक मेथडला आपण थोडी इम्प्रोवाइज करून करता येऊ शकतो रादर दॅन एक्स्टर्नल. किंवा त्याच्यात म्हणजे पॅरेंटिंग कंट्रोल नावाचं एक मोबाईलमध्ये जे आलेलं आहे तसे काहीतरी अजून इन्व्हेन्शन गव्हर्नमेंटने करून किंवा त्या गव्हर्नमेंटने अजून पुश करावं, जे काय असेल त्या सिस्टीम्स लावाव्या. स्वतःच हातात बंडा घेऊन नाही. हा म्हणजे या दृष्टीने गव्हर्नमेंट विचार करू शकतं. गव्हर्नमेंटला सांगणारे आपण कोणी नाही. गव्हर्नमेंट आपलं काय आपण कोणी नाही. आणि गव्हर्नमेंट आपला ऐकत असतं, तुम्ही आमदार नसतो. हा एक मुद्दा आहे. आपण तेच मला तर डाऊट आहे सध्या की तो आमदार झाल्यानंतर गव्हर्नमेंट तुझा ऐकेल. चांगला डिस्कशन होता. सो कन्क्लुजनचा पॉइंट हाच आहे की प्रत्येक गोष्टीवरती गव्हर्नमेंटनेच हात घातला पाहिजे, बदल हे महत्वाचं नाहीये. सो मला वाटतं आता सोशल मीडिया हा जो विषय आज आपण बोललो याच्यावरती एक एकंदरीत एक आहे की तुम्ही त्याचा वापर लिमिटेड करा, हे करा, ते करा. दिस इज वाईल्ड फायर, यू कॅनॉट नाही, ते काही तुम्ही काही करू शकत नाही. एक गोष्ट आहे की याच्याने तुमच्या बुद्धिमत्तेवर परिणाम होतोय का, तर होतोय, बऱ्याच गोष्टी होत आहेत. पण आपल्याला लहानपणापासून याच्या सोशल मीडिया येण्याच्या आधी पण अशा बऱ्याच अतिरिक्त गोष्टी होत्या की ज्या परिणाम करत होत्या, पण त्याच्यातनं मार्ग काढत काढत तुम्ही शेवटी एक सुजाण नागरिक बनण्याचा प्रयत्न करता, एक चांगला माणूस म्हणून बनण्याचा प्रयत्न करता. तसंच आता सोशल मीडिया नवीन आलेलं आहे, तर त्याच्यात बऱ्याच काहीतरी चांगल्या गोष्टी घडत आहेत, बऱ्याच वाईटही घडतात, अजून काहीतरी खूप वाईटही घडतील, फारच वाईट घडतील कुठल्या कुठल्या लेवल, त्याच्या इमॅजिनही केलं नसतील. त्याचा आपण मला वाटतं की आता स्वतःच विचार करून कुठल्या गोष्टीचं शेअर बटन दाबणं, कुठल्या गोष्टी मी सगळ्या गोष्टी बघणार, पण त्या गोष्टीतनं काय घेणार काय नाही घेणार हे माझं मलाच ठरवावं लागणार आहे. याच्यात मी तुझं मत बदलू शकत नाही, मी आदल्याचं मत बदलू शकत नाही, हे माझं मला ठरवावं लागणार आणि माझा तो मार्ग चालावा लागणार. याच्यात काही हेच नाही मला असं
कन्फ्युजन काही सांगावं असं प्रेक्षकांना असं काही वाईजली आणि एवढंच म्हणून चूज वाईज आणि चौकोन आता संपवेल. संपल. मला असं वाटतं की जसं की शाळेत असताना आपला विज्ञान श्राप की वरदान, त्या पद्धतीने सोशल मीडिया श्राप की वरदान ह्या प्रकारचा निबंध आम्ही केलेला आहे तुमच्यासमोर. आणि नाही तसं चेष्टेचा विषय नाही मला असं वाटतं की ह्याच्या अजूनही खूप बोलण्यासारखं आहे. बरेच लोक बोलू तुमच्या शकतात विषयावर आधी. तुम्ही रिस्पॉन्ड करा. वाटल्यास आपण याचा भाग 2 करू, कारण की खूपच मोठा आणि एक्सटेन्सिव्ह विषय आहे आणि आपल्याकडे तो कव्हर करण्यात इतका वेळ नाहीये. तर नक्कीच आपण त्याच्यावर पुन्हा विचार करू. तुमचा अभिप्राय कळवा की नक्की कळवा की तुम्हाला काय बोलणं आवडतंय, तुम्हाला आमचे तीक्ष्ण बोलणं आवडतंय तीक्ष्ण की बोलणं सॉफ्ट बोलणं आवडतंय. नाही, आम्ही पण आमचा अल्गोरिदम डिझाईन करू. आम्ही की अजून तीक्ष्ण बोलावं का की नाही, की म्हणजे तुमची इच्छाच आहे का की आम्हाला लोकांनी म्हणावं? कसं तर तसंही सांग. कसं मारणार? मार्केटमध्ये 50 रुपयाला मिळतो आवाज. कसं कसं आहे म्हणजे कसं मारणार? कसं 100 लोकांच्या घरी मारणार असतील तर हे आपला चेहरा. हा चेहरा आहे. असं जे दिसेल त्याला हा ना. मला तर माहिती आहे, आम्ही दोघं तर कोरियाचे आहोत. स्कूल गेम मधून इथे आलो. तर ठीक आहे, भेटूया परत पुढच्याच एपिसोड मध्ये छानसा एखादा विषय घेऊन. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा. स्पॉन्सर लोकांनी आमच्याकडे बघा जरा. आम्ही खूप चांगलं मार्केट करतो. अरे पण मला एक मोठा प्रश्न, स्पॉन्सर आले तर आपल्याला कॅश म्हणजे कसं आपल्याला बिटकॉइन पैसे घ्यायला? हा एपिसोड इथे end करूया. आपल्या market करायला लागेल. तर चालेल. धन्यवाद. आम्ही हा आगळा वेगळा प्रयोग करायचं ठरवलेला आहे, ज्यासाठी आम्हाला तुमच्या प्रतिसादाची गरज आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.